आत्माराम निरूपण दासबोध दशक 16 समास 8. आत्माराम हा समर्थांचा आवडता विषय आहे. ते नेहमीच म्हणायचे शेवटी विशेषतः की राम 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 सारे म्हणती कोणी न जाणती आत्माराम. राम 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 जप करा. आत्माराम आत्माराम जप काय करणार? आत्माराम हा रिअलाइज व्हायला पाहिजे. मग तुम्ही त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे. सोपा शब्द त्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्याचा जप करून उपयोग नाही. आत्माराम श्रीराम काही नाही. म्हणून त्यांनी सुरुवातीला गणेशाला वंदन केलेलं आहे. असे फार थोडे समास आहेत. समर्थांना महत्त्वाचं काहीतरी सांगायचं असतं आणि तो एक समास जरी समजला तरी दासबोध समजल्यासारखं आहे असं त्यांना वाटत असतं. त्यावेळेला ते सुरू करतात. नमो गणपती मंगळमूर्ती जयाचेनी मती स्फूर्ती. मगाशी मी ती गोष्ट सांगायला सुरुवात केली होती की गणेश आहे ना, देवा तूची प्रकाश. आपण म्हणतो सकल मती प्रकाश. सगळ्यांच्या बुद्धीत प्रकाश पडतो तो तू आहेस गणेशा. कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं की ज्यावेळेला सगळं शारदेचं वर्णन झालं, गणपतीचं वर्णन, तूच गणेश. म्हणजे ओंकार अकार उकार मकार झालं, देवा तूची गणेश हो. सकल मती प्रकाश हा मगाशी तुम्हाला सांगत होतो की रोहिणीचा त्याग केला शंकराने आपल्या चंद्राने. आणि साहजिकच काय झालं, तिला सगळ्यात ब्राईटेस्ट गोष्ट घेऊन यायला सांगितली. तिने सूर्य दाखवला, त्यांनी चंद्र हिरे वगैरे नेले. नाही म्हणलं याच्यापेक्षा ब्राईटेस्ट. मग ती तिथे बसली आणि रडते की आपला नवरा आपला कधीच स्वीकार करणार नाही. त्यावेळेला शेजारच्या झोपडीत राहणारी एक छोटीशी मुलगी येते आणि ती म्हणते की तू का रडतेस? तर ती सगळी आपली कहाणी सांगते. ती म्हणते 2 मिनटं थांब. ती मुलगी जाते, शेजारी झोपडी आहे, ती एक द्रोण करते पानांचा आणि आपले डोळे त्या ह्याच्यात घालते. ते सुरीनं डोळे काढते आणि अशी चाचपडत येते आणि तिला म्हणते की दिस इज द ब्राईटेस्ट थिंग इन द युनिवर्स. तर त्यावेळेला ती घेऊन जाते चंद्राकडे आणि चंद्र म्हणला हेच उत्तर बरोबर आहे. कारण हा हिरा या हिऱ्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे. कोण ठरवतं? सूर्यापेक्षा चंद्रापेक्षा सूर्य कितीतरी पटीनं तेजस्वी आहे हे कोण ठरवतं? डोळे ठरवतात. डोळे म्हणजे माणसाची दृष्टी ठरवते आणि दृष्टी म्हणजे माणसाचा मेंदू ठरवतो, द ह्युमन ब्रेन. मग त्यावेळेला ती म्हणाली की पण त्या मुलीचे म्हणाले नाही, माझं सगळीकडे लक्ष होतं, हे डोळे तू आणलेस काही हरकत नाही आहे, पण मी तिला चांगले डोळे छान दृष्टी दिलेली आहे, चंद्र सांगतो, तेव्हा तू चिंता करू नको. म्हणजे आज आपल्याकडे एवढं जे ह्युमन ॲपरेटस आहे बॉडीचं, काय किंमत आहे हो त्याची. मागे बघितलं होतं की सगळीकडे अपयश आल्यामुळे एक तरुण आत्महत्या करायला निघाला. वाटेत साधूचा आश्रम आहे आणि तो साधूचा आश्रम असल्यामुळे तो म्हणतो साधूचं दर्शन घ्यावं, नंतर नदीत उडी टाकावी. साधू त्याला विचारतो तू असं उदास काय? मग तो सांगतो मी जे जे जीवनात केलं तिथे तिथे मला अपयश आलं, जीवन संपवण्यासाठी निघालं. साधू म्हणाला अरे मी अशाच माणसाची वाट बघत होतो की ज्याला जीवन नकोसं झालेलं आहे, जो आपला जीव द्यायला निघालेला आहे. आणि मग तो सांगतो की कालच एक व्यापारी येऊन गेला, अपघातात त्याचे दोन्ही डोळे गेलेले, त्याला एक डोळा जरी दिला ना तरी तो आपला व्यापार करू शकेल. तो 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे. गेल्या आठवड्यात एक सैनिक आला होता, त्याचे दोन्ही पाय कापावे लागलेले लढाईत गोळ्या लागल्यामुळे. तो कुबडी घेऊन चालू शकेल, पण त्याला एक जर पाय तो दिला असता तो 50,000 रुपये द्यायला तयार आहे. नंतर आणखीन एक असं करत करत सांगतो कल्पना का. तो म्हणतो नाही नाही मी डोळे कशाला देऊ, मी मरणार आहे, मी हे कशाला देऊ, नाही मला जीव द्यायचा आहे. मला हेच सांगायचं आहे तुला की ज्यावेळेला तू माणूस म्हणून जन्मलास त्यावेळेला या निसर्गाने तुझ्यात किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे याचा विचार कर. तेवढी शक्ती आहे. इथे तुला जर अपयश आलं दुसरीकडे जा, हमालीपासून सुरुवात कर आणि एक दिवस तू खूप मोठा होशील हा मला विश्वास आहे. विचार करा. नकारात्मक विचार करायला लागलो की आपण त्याच दिशेनं विचार करतो आणि तेच जर सकारात्मक, होकारात्मक आणि भावात्मक. भाव पॉझिटिव्ह आहे, अभाव हा नेगेटिव्ह आहे. भावात्मक, सकारात्मक म्हणजे काहीतरी चांगलं घडणार आहे आणि होकारात्मक यस. त्यामुळे काय की आपण असा विचार करायला शिकूया. अंतरात्मा तुम्हाला ते शिकवेल हे समर्थानं इथे सांगायचं आहे. म्हणून नमो गणपती मंगळमूर्ती जयाचेनी मती स्फूर्ती लोक भजनी स्तवन करीती आत्मयाचे. नमो वैखरी वागेश्वरी
हे सरस्वतीचं वंदन आहे. अभ्यंतरी प्रकाश करी, बाहेर आत सगळीकडे. नाना भरोवरी विवरी, भरोवरी म्हणजे रहस्य, नाना रहस्य विवरण आणि नाना विद्या. हे कुणाचं रूप आहे? सरस्वतीचं रूप आहे. सकळ जनामध्ये नाम, रामनाम उत्तमोत्तम, श्रम जाऊनी विश्राम, चंद्रमौळी पावला. चंद्रमौळी म्हणजे शंकर. शंकराचा जो विषाचा दाह रामनामामुळे कमी झाला हे आपल्याला माहीत आहे. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. नाम महत्त्वाचं आहे, रूपही महत्त्वाचं आहे, पण रूप येतं आणि जातं, नाम असतंच असतं. म्हणून नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे. आता आत्मा कसा आहे? आता लक्षात ठेवा, 3 शब्द वापरतात. एक आहे तो परमात्मा, बरोबर. तो सगळ्या जगात पसरलेला आहे. जगात म्हणजे ज्याला इनेट अँड इनॅनिमेट, म्हणजे ॲनिमेट आणि इनॅनिमेट, म्हणजे सजीव आणि निर्जीव, प्रत्येकात आत्मा आहे. दिसला मात्र पाहिजे. ज्ञानेश्वर काय म्हणतात? उपाधी माझी गुप्त. उपाधी म्हणजे खुर्ची उपाधी आहे, त्याच्यावर ठेवलेला कागद हा उपाधी आहे, त्याच्यावर छापलेली अक्षर ही उपाधी आहे. त्या प्रत्येक उपाधी माझी. माणूस तर उपाधी आहेच. आपण आपल्या उपाधी वाढवतो. शिक्षण हे आहे, बायको आहे, नवरा आहे, घोडा आहे, गाडी आहे, हे सगळं आहे, त्या सगळ्या उपाधी आहेत. पण प्रत्येक उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. असं काही निर्जीव नाही आहे. हा ऋषींचा सिद्धांत त्यांना त्यांनी अनुभवातून तो मिळवलेला आहे. आज आपण म्हणतो मॅटर एनर्जी आर इंटर कन्व्हर्टिबल, म्हणजे जगात मॅटर काहीच नाही, सगळी एनर्जी आहे. आणि एनर्जी म्हणजे चैतन्य. चैतन्य म्हणजे जिवंतपणा. काहीच निर्जीव नाही या जगात. हे कमी निर्जीव आहे. हे आता उदाहरणार्थ ज्यावेळेला झुऑलॉजीमध्ये, बॉटनीमध्ये त्यांना शिकवलं तर प्लांट्स आर लिव्हिंग, बरोबर. म्हणजे तुम्ही भाजी खाता ती हत्याच आहे की नाही? भाजी सजीव आहे, नवीन रोपं होतात वगैरे, तुम्हाला माहीत आहे. मग कोंबडी खाल्ली काय किंवा भाजी खाल्ली काय, यात फरक काय? तूच सांग. मुलांनी काय छान उत्तर दिलं. एक्सप्रेशन ऑफ लाईफ इज मोर इन द hen or the cock or the chicken than the vegetables. म्हणून व्हेजिटेबल्स आर प्रेफरेबल. जगात निर्जीव काहीच नाही आहे. तुम्ही जे खाल, ज्या सगळा व्यापार कराल, ते सगळा सजीवातला व्यापार आहे. हा भाव ज्याचा जिवंत आहे, ज्ञानेश्वर म्हणतात की उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, परी ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. तत्वज्ञ म्हणून मागे या संदर्भात आपण गोष्ट बघितली होती हेलन केलरची, की तिला बघता येत नाही, बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही. अशा मुलीला शिकवणार कोण? शेवटी ॲन सलिव्हन नावाची एक शिक्षिका येते, म्हणाली मी चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. आई सांगते की आत्ता जाऊ नकोस, तिचा मूड व्हायलंट आहे. तिला नवीन बाहुली दिली होती, त्या बाहुलीचे तिने हात तोडलेले आहेत, पाय तोडलेले आहेत, केस उपटून काढलेले आहेत, फेकून दिलेले आहेत. तू जर गेलीस तर तुझे स्क्रॅच ओव्हर करेल, तुला कपडे फाडेल. त्यावेळेला ती म्हणाली मला अशाच मूडमध्ये तिला शिकवायचं आहे ना. तिला घेतलं, तिने बोचकारायचा प्रयत्न केला, सगळं केलं. पण यू कॅन ओव्हर पॉवर अ चाइल्ड वेन इट इज अ चाइल्ड. मी शिक्षकांना 5वीतल्या नेहमी सांगायचो, एक पोर जर 4थीत, लक्षात ठेवा त्यांची सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे. 4थीत जे दादा होते ना, 4थीत सिनियर मोस्ट, ते 5वीत आल्यानंतर ज्युनियर मोस्ट झाले ना. हा सायकोलॉजिकल ट्रॉमा आहे, हा शॉक आहे. तो शॉक ज्या हेडमास्टरला कळला त्यांनी सगळी शाळा बांधली, हे लक्षात ठेवा. म्हणलं तो त्रास देतो वाटतो ना, उचल त्याला. फिजिकली यू कॅन लिफ्ट हिम आणि माझ्या टेबलावर आणून ठेव. ही इज गुड फॉर नथिंग म्हणून ते टीचर जाते. मी त्याला परत बोलवतो की पेपर वेट म्हणून उपयोग आहे. त्याला तिथे उभं राहून कुणाला येऊ देऊ नकोस म्हणून सांगितलं. कितीतरी उपयोग आहेत त्याला. नो, ही डज नॉट नो एनिथिंग. त्याला त्याचं नाव माहीत आहे, त्याला त्याचे वडील माहीत आहेत, त्याला पत्ता माहीत आहे, वडील काय करतात माहीत आहे, धाकटी बहीण कशी आहे, किती गोष्टी त्याला माहीत आहेत. आणि तुम्ही पासिंग सगळं जजमेंट देऊन टाकता. ही डज नॉट नो एनिथिंग अँड ही इज गुड फॉर नथिंग. याच्यासारखे व्हायलंट रिमार्क्स नाही आहेत. शिक्षकाने हे कधी द्यायला नको. हे मी तुम्हाला का सांगतोय तर ती फरफटत घेऊन गेली. तिने फक्त विचारलं इज देअर गार्डन इन द हाऊस. ते म्हणाले यस, यू गो डाऊनस्टेअर्स अँड कोर्टयार्डमध्ये गार्डन आहे सुंदर. आता तिने शिकवायला सुरुवात केली. ती काय म्हणाली, हिला ऐकू येणार नाही, हिला दिसणार नाही आहे, बट शी कॅन फील द टच, बरोबर. म्हणून तिने घेतलं पहिल्यांदा एक स्टोन घेतला, दगड, आणि तो तिला हँडल करायला सांगितला एका हाताने आणि दुसऱ्या हातावर STONE लिहिलं. काय आहे, तिने मनात कल्पना केली की ह्याचं हे नाव असेल. नंतर तिने फूल घेतलं.
फुला नाकाजवळ लावलं, अरे त्याला वास आहे, नंतर गालावर वगैरे, इट इज व्हेरी सॉफ्ट. दगड हार्ड होता, हे व्हेरी सॉफ्ट आहे. एका हातावर फूल ठेवलं, FLOWER फ्लावर हे लिहिलं. त्याच्यानंतर ती फाउंटनकडे गेली, तिथे त्याला सांगितलं बघ हे पाणी पाणी वाहत आहे. नंतर तिने पंप चालू केला आणि हातावरून पाणी वाहत आहे, इकडच्या हातावर लिहिलं वॉटर. नंतर ती दोघंजणं बेंचवर बसली, BENCH, आपण त्याच्यावर बसतोय. स्पर्शातून जे शिकवता येईल तेवढं शिकलं. बट आय लर्न द मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट लेसन इन माय लाईफ. हे हेलन केलरनी ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलेलं आहे, द स्टोरी ऑफ माय लाईफ. फार छान प्रसंग आहे. ती म्हणाली की ज्या वेळेला हे सगळं ती करत होती त्यावेळेला आय रिअलाइज वन थिंग. हे रिअलायझेशन म्हणजे साक्षात्कार असतो. मला कळलं आणि मी तिचा हात हसडला, निघाले, वरती पळत आले. मला माझं घर माहीत होतं, आंधळ्याला त्याचं घर वगैरे सगळं माहीत असतं. मी आले खोलीत. आय कलेक्टेड ऑल द पीसेस ऑफ द डॉल. आय हेल्ड देम अगेन्स्ट माय चेस्ट अँड स्टार्टेड क्राईंग लाऊडली. ही आली, ती म्हणे तू का रडतेस? तिला ऐकू येणं वगैरे काहीच नव्हतं. स्पर्श करून त्यावेळेला तिने पुढे लिहिलेलं आहे की आय कुड नॉट एक्सप्लेन दॅट. पण माझं सिम्पल एक लेसन आहे, ते मला आत्ता तुम्हाला सांगायचं आहे की उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, निर्जीव असं काही नाही आहे. मला हा जिवंत वाटतो कारण माझा आवाज तो ॲम्प्लिफाय करतो. बट व्हॉट अबाउट द वायर, व्हॉट अबाउट द स्टँड? सगळीकडे जिवंतपणा आहे, सगळीकडे चैतन्य आहे, सगळीकडे स्ट्रेंथ आहे. तास दीड तास आपलं वजन सहन करणाऱ्या खुर्च्या, त्यांच्यात काहीच चैतन्य नाही म्हणता तुम्ही, एनर्जी नाही. तुम्ही म्हणतात फोर्स आहे, पॉवर आहे, फिजिक्समधले शब्द. शक्ती हा फिजिक्समधला शब्द नाही आहे. शक्ती हा मेटाफिजिक्स म्हणजे स्पिरिच्युअलिटीतला शब्द आहे. शक्ती, आपण आता नवरात्रात शक्तीची उपासना करणार आहोत, शक्तीची पूजा करणार आहोत. पण आपण करणार आहोत हे माझं वाक्य किती भाबडं, किती स्वप्नाळू, किती पास्टमधलं आहे. आपण निरनिळ्या रंगांच्या साड्या घालणार आहोत, आपण निरनिळ्या रंगांची फुलं घालणार आहोत, आपण एकमेकाला सेल्फी पाठवणार आहोत. काय काय काय. मी मनातल्या मनात 100 थोबाडीत मारून घेतल्या ज्या वेळेला आमच्या शाळेत फाजंदातला पिऊन पिवळा ड्रेस घालून आला होता. मी म्हटलं काय रे हा रंग नाही, आज येलो होऊन आला. काय पुरुष, पुरुषासारखा पुरुष. खरंच मनातल्या मनात थोबाडीत मारून घेतला. व्हेअर आर वी गोईंग? शक्ती कुणाला नकोच आहे, शक्तीची पूजा कुणाला नकोच आहे. कारण शक्ती काय, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. चला, हॉर्लिक्स इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. एवढंच पाहिजे आपल्याला. आपल्याला आतून येणारी शक्ती नकोय, आतून येणारा प्रकाश नकोय, आतला आवाज ऐकायचा नाही आहे, अंतर्दृष्टीने काहीही बघायचं नाही आहे. मी अंतर्निष्ठ होणारच नाही आहे हे तुम्ही म्हणू नका. आणि हे मी म्हणलं तर तुम्ही मान्य करणार नाही. म्हणून मी म्हणतो ना की मी अंतर्निष्ठ होणारच नाही, मी आतला आवाज कधी ऐकणारच नाही, मला आतलं दृश्य कधी दिसणारच नाही. कारण मी आतली विश्व असलेली माझी मी विसरलेलंच आहे. सगळं बाहेर दिसतं ना ते माझं जग आहे, तो माझा संसार आहे आणि ते माझं विश्व आहे. फार चुकीची कल्पना आहे. आता सगळीकडे पसरला आहे त्याला परमात्मा म्हणायचं, जगात पसरला आहे त्याला जगदात्मा म्हणायचं, आणि माझ्या आत आहे त्याला जीवात्मा म्हणायचं. जीव आहे, आत्मा म्हणजे शेवटी काय आहे? खूप मोठा विचार आहे. समर्थांनी सोपं करून सांगितलं, ते आपण सोपं करूनच बघूया. म्हणजे आत्मा हा आकाशाचा प्रतिनिधी आहे. त्यांनी आता पुढचीच ओळ बघा ना की त्यांनी सांगितलेलं आहे, हां, नाना नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, स्वस्वरूप, द्रष्टारूप आत्मा जाणीजे. हे लक्षात ठेवा. हा सगळा तसा आहे. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि चटपट, आत्मा नसता सर्व सपाटच होईकडे. हा सगळा आत्म्याचा विलास आहे. आपण जे सगळं करतो बोलतो, आधीच्या समासात वाचलं की नाही, खाल्णे, खाणे, पिणे, बोलणे, चालणे, हे सगळं आत बसून तो करतो, तो म्हणजे परमेश्वराचा अंश किंवा आत्मा. पुढे बघा ना, आत्म्याविण वेडे कुडे. कुडे म्हणजे शरीर, कुडी म्हणतो ते आपण. आत्म्याशिवाय वेडच आहे. आत्माच जिवंत नाही आहे, तो काय करणार आहे? तो PhD वगैरे मिळवेल पण ही इज डेड टू हिमसेल्फ. आत मेलेला आहे तो. आणि अशा मेलेल्यांचं प्रेतागार, ज्याला आपण मॉर्ग म्हणतो, प्रेत ठेवणारे आहेत, ते म्हणजे जग झालेलं आहे. हे लक्षात ठेवा.
मुर्दों की बस्ती, फरिश्तों की बस्ती होती, अब मुर्दों की बस्ती बन गई है. हे गाणं आहे प्रसिद्ध. सगळीकडे तो म्हणतो, हाच अनुभव येतो. हीच ही तारा, हीच ती सीता, हीच ती मंदोदरी आणि हीच ती. ते सांगतात आज कुठे बसलेली आहेत, कोठीवर बसलेली आहेत, बोलवतायत गिरायकांना, कहा है कहा है. हो मी माझा भारत बघितला होता, वो कहा है. हे सुंदर गीत आहे. मला सांगायचं आहे काय की आपण जाऊ दे ना हे सगळं, आपण आपल्यापुरता विचार करूया. पुढे काय सांगतात, आत्म्याविण वेडे कुडे, आत्म्याविण मढे बापुडे, आत्म्याविण थडगे रोकडे या शरीराचे. थडगं आहे, थडे शब्द वापरलेला आहे. थडे म्हणजे कळणार नाही म्हणून थडगे शब्द वापरलेला आहे. शरीर थडगं आहे, हे मढ आहे आणि वेड आहे. वेड, मढ आणि थडगं, काय वर्णन आहे हे. आत्मा नाही कुणाला, जो करप्शन करतो त्याला आत्मा नाही आहे. जो कुणाचंही काही ऐकत नाही त्याला आत्मा नाही आहे. जो गुरुशी द्रोह करतो त्याला आत्मा नाही आहे. आणि लक्षात ठेवा की चांगल्या गोष्टी समजून सुद्धा तो त्याग करत नाही, त्याचा आत्मा मेलेला आहे. त्याचं वर्णन आहे. आपण बघा ना, तुम्ही म्हणता आपण करप्शन काय करतो माहिती आहे ना, आपण वेळ वापरत नाही चांगला. एवढा वेळ मिळणे तो झोपेत घालवतो. काल अक्षरशः एका व्यक्तीला विचारलं की आता सुट्टी आहे म्हणजे काही चांगलं नाही, झोपणार. म्हणलं झोपे इतकं सुंदर आपण म्हणतो ना की सद्गुरूंचं आश्वासन नाही आहे, सो जाओ. झोप पॉझिटिव्ह आहे, झोप. सगळं मी त्यांना झोपेबद्दल सांगितलं आणि इतकं बोरिंग करून सांगितलं की ऐकता ऐकता ती झोपली. छान छान, इतकं प्रभावी मी बोलू शकतो. हे लक्षात, कारण काही ऐकायचंच नाही चांगलं. जे ऐकायचं ते इथे आणि ऐकवायचं, चांगलं ऐकायचंच नाही, ही सवयच नाही मला. अशा वेळेला ते शरीर म्हणजे कुडं म्हणजे वेडं आहे, मढ आहे आणि थडगं आहे. हे समर्थांचे शब्द आहे. माझं शरीर असं आहे का? आणि खरंच सांगतो की वेळ वाया घालवण्या इतकी हिंसा दुसरी नाही. आणि आपण सांगतो काय, व्हॉट आर यू डुईंग, किलिंग टाईम. काय किलिंग टाईम, आता जरा शब्द बदलला आहे, चिलिंग. किलिंगचं चिलिंग झालेलं आहे. अरे शेवटी दुकानात जाऊन बिलिंग, याच्याशिवाय काय आहे का? ॲम आय विलिंग टू डू एनिथिंग. मला विल म्हणजे इच्छाशक्ती उरली आहे काहीतरी करण्याची, वाया जातं. म्हणून मनुष्य जन्मासारखं आपण म्हणतो संधी, मनुष्य देहासारखं साधन मिळूनही साध्य मला मिळत नाही. दोन कारणं, साध्य ठरलेलंच नाही आहे आणि साधना मी करत नाही. साधनं असून साधना करत नाही, त्याला महाराज काय म्हणतील? इतकं सोपं साधन दिलेलं आहे रामनाम आणि नाही जमत नाही. हो, एक माळ करतं 13 माळ, ह्याला का रडतो? रडतो का आपण? म्हणून पुढे काय बघा सांगितलं, रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक, पहावा नित्यानित्य विवेक कोणी एक. मग आपल्याला काय नित्य काय आणि अनित्य काय? हा सोपा शब्द आहे. ही खुर्ची नित्य आहे का? नक्कीच नाही आहे. त्याच्यावर ठेवलेले कागद नित्य कायम टिकणारे आहेत. आणि जो कायम टिकणार आहे ना, तो कालही असला पाहिजे. आत्तापासून तो पुढे चिरंजीव झालेला नाही आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्याला नित्य म्हणतात. माझा देह नक्कीच नित्य नाही. देहा इतकं अनित्य काहीही नाही आहे. लक्षात ठेवा, ट्रान्झिटरी काहीच नाही. यानं पळभर म्हणतील हाय हाय, आणि तो पळ केव्हा येईल हे कुणालाही माहीत नाही आहे. कारण का की इतकं अनिश्चित आहे आयुष्य. पूर्वी नव्हतं. ज्यावेळेला हे गीत लिहिलं त्यावेळेला एवढी अनिश्चितता नव्हती, पण लोक लवकर मरत होते. आज 10 वर्ष कॅन्सरची लागली, आणि 80व्या वर्षी गेली, 90व्या वर्षी गेली, आपल्याला काही वाटतही नाही. शी लिव्ड हर लाईफ, असंच वाटतं. पूर्वी तसं नव्हतं, पटकन माणसं मरत होते. म्हणून ते जन पळभर म्हणतील हाय हाय. त्यावेळेच्या लोकांना जर पळभर म्हणत असतील तर आपल्याला काय करतील सांगा बरं. आज एवढे लोक झालेले आहेत, प्रत्येकजण स्वतःला राजा, सम्राट आणि सगळ्यात विद्वान समजतो. अशाला कोण विचारणार आहे? मागे कोण लक्षात ठेवणार आहे? खरंच लक्षात ठेवणार नाही. मग काय करायला पाहिजे? पुरुषांचे जीव स्त्रियांची जीवी, ऐशी नाही उठा ठेवी. हे आधीच्या समासात सुद्धा ओळ आलेली आहे. पुरुष आणि स्त्रीमध्ये फरक कुठे नाही आहे. शरीर हाही शरीर आणि तेही शरीर. स्त्रीची शरीरही नाही आहे. प्राण प्राणी, मन मनी हे नाही आहे. हे लक्षात ठेवा. हे कॉमनच आहे दोघांचं.
मग एक काय त्यांनी कौतुक केलं की स्त्रियांना पुरुषाबद्दल आकर्षण आणि पुरुषांना स्त्रियाबद्दल आकर्षण हे का निर्माण झालं ते फक्त त्या परमेश्वराला माहीत आहे. तिकडे इन ॲडम्स फॉल वी सिंड ऑल. ॲडम पहिल्यांदा माणूस निर्माण झाला, मग त्यांनी बरगडीपासून स्त्री तयार केली, नंतर एक सर्प आला आणि सर्पाने त्यांना ॲपलचं फळ दाखवलं. इट वॉज द फ्रूट ऑफ नॉलेज. ते खाल्ल्यानंतर ॲडम आणि इव्हला कळलं की वी हॅव टू कम टुगेदर. कशासाठी? टू प्रोक्रिएट, नवीन जग निर्माण करण्यासाठी. ही त्यांची थिअरी आहे. आपल्याला ही परमेश्वराने माया केलेली आहे. काय केलेलं आहे? पुरुषाला स्त्री आवडते आणि स्त्रीला पुरुष आवडतो. हे पुढे सांगितले की पुरुषाचे जीव स्त्रियांची जीवी ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे. भेद आहे कुठे? स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री. गथा गोवी उगवावा. गथा गोवी म्हणजे गुंता, रहस्य. उगवाव्या कारण म्हणजे सोडवण्यासाठी. केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलला. अंतरात्माच हे सगळं सांगतोय. ते म्हणतात, समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ते बसलेत कुठे? एका गुहेत, आणि वरून एक दगड गडगड येतो आणि गुहेच्या तोंडाशी एवढा घट्ट बसतो की अंधार होतो. ते म्हणतात, आता मी काय करणार आहे? इथे तर कोणताच प्रकाश नाही आहे. त्यावेळेला ते म्हणतात, इथे प्रकाश नाही आहे हे कोणी सांगितलं? बुद्धीच्या प्रकाशाने सांगितलं ना. मग बुद्धीचा प्रकाश जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत मी अंधारात साचपायचं गरजच नाही आहे. त्यांनी कष्ट करून थोडासा तो दगड हलवला, बाहेर आले आणि म्हणाले, अंधारात असताना ज्या प्रकाशात मी मला पाहत होतो तोच खरा प्रकाश आहे. बाहेरचा प्रकाश हा फिजिकल आहे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर काही तासांसाठी हा प्रकाश थांबणार आहे, पण माझा अंतरीचा प्रकाश, माझा आत्मप्रकाश, माझा चैतन्याचा प्रकाश तो कायम असणार आहे. तो मला कधीही सोडून जाणार नाही. इंग्लिश एक कविता आहे फार सुंदर, त्यातली एकच ओळ सांगतो. ब्राइटेस्ट इन डंजन्स लिबर्टी दाऊ आर्ट. मंडालेला पाठवलं. कोणाला? लोकमान्य टिळकांना. एवढे मोठे मोठे डास, जळार म्हणतो ना, मॉस्किटो, सगळीकडे दलदल, मार्शी प्लेसेस, आणि तिथे गेलेला माणूस जिवंतच परत येणार नाही. लोकमान्य टिळक परत आले आणि येताना गीता रहस्य ग्रंथ घेऊन आले. बरोबर आहे. अंदमानला पाठवलं, त्याला काळं पाणी म्हणत होतं आणि त्यांना 2 शिक्षा झाल्या होत्या. कुणाला? सावरकरांना. परत आले ते कमला नावाचं खंडकाव्य घेऊन, आपली प्रतिभा जास्त हे करून आणि नंतर जास्त कल्पकतेनं ही जी आपली लढाई होती स्वातंत्र्याची ती लढण्यासाठी सावरकर परत आले. काय हाल केले त्यांचे आपण बघतो. लोकमान्य टिळकांचे किती हाल झाले असतील, पण त्या लोकांनी त्याच्यावर मात केली, कारण दे हॅड अ पर्पज इन लाईफ अँड पर्पज अबाव अँड आउटसाइड देअर बॉडी. हे लक्षात ठेवा. आज रात्री झोपताना विचारा, मी का जगतोय? मी का जगतोय? नाही नाही, मी हेडमास्टर आहे शाळेचा. बरोबर आहे. ब्रेड विनिंग घडवतोयच काय? नाही, या मुलांना मी घडवतो म्हणजे नक्की काय करतोय? प्रश्न विचारा स्वतःला. आणि मग मी जे करतोय त्यातली फ्युटिलिटी म्हणजे व्यर्थता मला कळेल. जे व्यर्थ आहे त्याला अर्थ किंवा सार्थ बनवण्यासाठी काय केलं पाहिजे हे पुढच्या समासात सांगितले. म्हणजे आत्ता लक्षात ठेवा, गथागोवी उगवाव्या कारणे केली नाना निरूपणे. इतकं मी तुम्हाला सांगत आलेलं आहे. हे आपलं 48वं प्रवचन आहे. 48वं. कारण 3 केली प्रत्येकाच्यावर, हा 16वा हे आत्ता चालू आहे. ते इतकी निरूपणं केली, इतकं निरनिराळ्या पद्धतीने सांगितलं, आणि तरीसुद्धा अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलला. आता नाना उपासना निरूपण हे शेवटचे 2 समास आहेत. त्यातल्या खूप ओव्या आपण घेतल्या आहेत, पण त्या सोप्या आहेत. पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यात नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. भजन म्हणजे भक्ती. भजन म्हणजे फक्त श्रीराम जयराम किंवा राम 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 सीताराम सीताराम. हे भजन हा कीर्तनाचा भाग आहे. भजन म्हणजे भक्ती, हे लक्षात ठेवा. म्हणून जिकडे तिकडे भक्ती चालू आहे. बरोबर. आपुल्या देवाचं भजती, काही वाईट नाही आहे. आपुल्या देवाचं नाना स्तुती स्तवने करती, स्तोत्र वगैरे गातात. म्हणतात जे ते निर्गुण म्हणती उपासनेशी. उपासना निर्गुण आहे म्हणतात. आणि खरंच तुम्हाला सांगतो, आपण उपासना शब्द गेली 30 वर्ष तरी ऐकतोय. प्रवचन शब्द एक वेळ आपण वापरतो आमंत्रणात, मी प्रवचन पण उपासना वांतेला चैतन्य उपासनेपासून सुरुवात आहे. गेली 30 वर्ष आपण उपासना म्हणतोय. उपासना अंतरंगीचीच, हे लक्षात ठेवा. उपासना म्हणजे गंध लावणे नव्हे, उपासना म्हणजे प्रदक्षिणा नव्हे, नमस्कार नव्हे, आरती ओवाळणे नव्हे, पारायण करणे नव्हे, सगळी भक्ती. समजण्यासाठी शब्द वापरतोय भक्ती. भजन हे शब्द वापरतात. उपासना आतली आहे.
आणि ती मौनापासून सुरू होते. मला किती सुंदर ते शब्द आहे. संस्कृत काय गोड आहे. मौन आहे, श्रवण आहे, वाचन आहे, मनन आहे, चिंतन आहे, ध्यान आहे, नामस्मरण आहे, अनुसंधान आहे, निधिध्यासन आहे. ही सगळी आपली उपासना आहे. याला कोणतंही ॲपरेटस लागत नाही. मी समजण्यासाठी तो प्राणायामाला सुद्धा बोट आणि नाक लागतं. ध्यानाला काय लागतं, नामाला काय लागतं. नाही श्रीराम जय अरे मनातल्या मनात करा ना, काही लागत नाही या उपासनेला. उपासना ही फुकट आहे. उपासनेला बाहेरून काही घालावं लागत नाही. उपासनेला तसं म्हणलं तर शरीराचीही गरज नाही. उपासनेला मेंदूची गरज आहे, हे लक्षात ठेवा. आणि मेंदू मी जर हँडल करायला शिकलो ना तर आय कॅन कॉन्कर द एंटायर वर्ल्ड बिकॉज आय हॅव लर्न टू कॉन्कर मायसेल्फ. जोपर्यंत मी स्वतःला जिंकत नाही तोपर्यंत मी जग जिंकत नाही. आणि कॉन्कर करायचं म्हणजे काय करायचं. मला कळतं आहे की हे सगळी उपासना आतली आहे. हे बाहेरची उपासना शक्य असेल तुम्हाला तर टाळा तुम्ही. आत्तासुद्धा आपण वाचन करतोय म्हणजे विचार करतोय म्हणून तुम्हाला ना श्रवण, वाचन, चिंतन, मनन ही सगळी उपासना आहे. ही सगळी आतली उपासना आहे. नाना उपासना निरूपण. लोक बाहेरच्या किती उपासना करतात, काय वाटेल ते करतात. ती तांत्रिक उपासना असते, ती अघोरी उपासना असते. आणि मी दोन शब्द परत परत वापरतो. वी हॅव बिकम एक्सपर्ट इन रिच्युअल्स अँड नॉट स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल आपण अजून बनलोय की नाही मला कळत नाही आहे. प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा. माझ्या किती % स्पिरिच्युअलिटी आलेली आहे. मला तेच पुन्हा करायला आवडतं. मला तसाच दिवा सोमवारी लावायला आवडतो. मला तसाच दिवा संध्याकाळी. हे तसंच तेच रिच्युअल आहे. रिच्युअल वाईट आहे का. रिच्युअलमध्ये ज्यावेळेला हॅबिट बनते ना त्यावेळेला ब्रेन इज नॉट इन्व्हॉल्ड. सोमवारी दामबाबाच्या नावाने जी देवली लावायची हे इतकी सवय झालेली आहे. मनात बॉसला शिव्या देतोय, काय सगळं मलाच करावं लागतंय. आता पाहुणे येणार आहेत अचानक ते गेलेले आहेत, पण देवली मी परफेक्ट लावतोय. परफेक्ट. स्टॉप दॅट. धाडस असेल तर बंद करा ते. मानस देवली लावा तिकडे. हे काय उपासना चाललेली आहे. मनात दुसरे विचार चाललेले आहे. भरकटण्याचं मी फार चांगलं प्रॅक्टिस करतोय ज्याला मी सध्या उपासना म्हणतो. ते उपासना नाहीच आहे. सून उपासना करते हे सासूला कळता कामा नये. आणि उपासनाच कळणार नाही आहे लक्षात ठेवा. बाहेरचं आहे ते सगळंच कळणार आहे. आणि बाहेरचं आहे ते उपासना नाही हे आज समजून घ्या. 10 दिवस उरले श्रावणाचे. उपासना करायला लागेल. तुम्ही गणपती करा, हे सगळं करा. मंत्रांचे अर्थ समजून घ्या, त्या अर्थावर चिंतन करा. हा सुंदर अथर्व शीर्ष आहे. आता लेख येईल आपल्याला, ह्या रविवारीच येईल कदाचित. त्या लेखाचं शीर्षकच असं आहे की अथर्व शीर्षाचे अंतरंग आणि आपलं आजचं जीवन. हे लेख आहे तो आपलं आजचं जीवन डिफाईन केलेलं आहे. आजचं जीवन म्हणजे पहिल्या महायुद्धानंतरचं, दुसऱ्या महायुद्धानंतरचं, तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत असलेलं आणि कोविडपासून नुकतंच सुटलेलं जग आपलं आहे. आपल्या जगात अनिश्चितता हा नियम आहे. इररेग्युलरिटीज, अनियमितता हा आपला धर्म झालेला आहे. काय आहे अशा जीवनात मला आनंदात राहायचं आहे. अशा जीवनात मला शांततेत राहायचं आहे. थर्व म्हणजे गती, शीर्ष म्हणजे डोकं सतत फिरतंय. अथर्व शीर्ष म्हणजे शांत डोकं. गतिमान आहे विचार तर स्थितिमान झालं पाहिजे. महाराजांचं अप्रतिम उदाहरण आहे. तेवढं तरी जमणार आहे का. अरे तुला चांगली जागा मिळालेली ना गाडीत, गाडीला जाऊ दे की काशीला. तो आरामात बघ काय सुंदर आहे, काय सगळं ओसाड आहे, काय नदी आहे किती, हे बघ ना, एन्जॉय. तू तिथेच बस स्थितिमान. लेट द ट्रेन बी गतिमान. हे लक्षात ठेवा. पण तसं करत नाहीत. चांगली जागा मिळाली आहे, 3 महिने आधी रिझर्वेशन केलं, खिडकीच्या शेजारची मिळाली, जरा माझ्या लगेजकडे बघून येतो. हा कंपार्टमेंट तो गार्डपर्यंत जाऊन आला. नंतर हा कंपार्टमेंट पॅन्ट्री वगैरे अगदी इंजिनपर्यंत जाऊन आला. आणि त्याला एवढी त्या पेंडुलमची सवय झालेली आहे, तो गाडीत एवढा फिरतो. गाडी काशीला पोचते त्यावेळेला बाकीचे म्हणतात तर पहिल्यांदा गंगा स्नान. तो म्हणतो 3-4 दिवस राहिलाय ना, मी थकलो. का थकलो. गाडीत चालून. गाडीत चालण्याची काही गरज होती का. आपण गरज नसताना करतो आणि थकतो. मग तू आरामात बस. ट्रेन जाऊ दे ना. ट्रेन इज माय बॉडी. लेट माय बॉडी गो. व्हाय शुड आय. मागे तुम्हाला फादर गिलिगनचं बॅलड सांगितलं होतं. फादर वगैरे विसरा, पण तो फादर आहे. तो चर्चमध्ये प्रार्थना सांगतो.
त्याला औषधं येतात म्हणून तो लोकांना ट्रीटमेंट देतो आणि मेल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार तोच करतो, लग्न तोच लावून देतो. कुठल्याही चांगल्या प्रसंगी कॉल फादर, हाऊस ब्लेसिंग आहे, हाऊस वॉर्मिंग आहे, गृहप्रवेश वगैरे. अँड द फादर इज द सेंटर ऑफ दॅट विलेज. माउंटनच विलेज आहे, तिथे सगळे माउंटन, इकडे झोपडी तिकडे झोपडी तिकडे झोपडी. अँड फादर इज अन एंजल फॉर द पीपल. कधी कंटाळत नाही. एक दिवस प्लेगची साथ येते आणि प्लेगमुळे इतकी माणसं मरत असतात की फादर जरा माझी गाठ आलेली आहे माझ्या वडिलांच्या काखेत, जरा या. तिकडे जाईतोपर्यंत वाटेल फादर बहुतेक माझे गेलेले आहेत वडील, बहुतेक वडिलांचा अंत्यसंस्कार साक्रामेंट वगैरे म्हणतात ते करायला पाहिजे. तो म्हणतो मी ह्याला ट्रीट करू का तुझ्या वडिलांना शेवटची नाडी बघू का त्याचा प्रेत नेऊन त्या क्रिमेशन नाही बेरियल, त्या बेरियलचे संस्कार करू, काही कळत नाही. पण हा सगळीकडे जातो, दिवसभर धावतो आणि संध्याकाळच्या वेळेला तो इझी चेअरमध्ये बसतो, इतका थकलेला असतो, दार बंद करतो. दारावर नॉक रात्री 3दा होतं. शेजारी उठवायचा प्रयत्न करतात पण हा इतका गाढ झोपलेला आहे. तो म्हणतो ज्या वेळेला मी इझी चेअरवर बसलो त्यावेळेला बाहेर क्रिकेट्स म्हणजे रातकिडे होते आणि ज्या वेळेला उठलो त्यावेळेला बर्ड्स हॅव स्टार्टेड चर्पिंग. सगळी रात्र मी पडलेलो आहे. अशा वेळेला कुणीतरी सांगतो ती मुलगी आली होती हो, ती 3दा आली, तिचे वडील सिरियस आहेत आणि वडील गेले म्हणून तुम्हाला बोलवायला आली होती. ते म्हणाले मला काही ऐकू आलं नाही. तो घोडा काढतो आणि जातो. त्या झोपडीच्या तिथे गेल्यानंतर ती मुलगी म्हणते की फादर यू कम अगेन, इथे ते सांगतो. आणि नंतर तो खाली जातो की तुम्ही पुन्हा आलात का, सेना नावाची गोष्ट आपल्याला माहीत आहे, तुम्ही पुन्हा आलात का. तो म्हणतो अगं सॉरी, तू 3दा येऊन गेलीस. नाही तुम्ही आलात, माझ्या वडिलांचं डोकं मांडीवर घेतलं, हेल्प हिम टू डाय पीसफुली आणि नंतर बेरियल सुद्धा केली. फादर एवढं सगळं तुम्ही केलं, आता पुन्हा कशाला आलात. त्यावेळेला त्याला कळलं. ही नेल्ट डाऊन थ्रू हिज आर्म्स टू द हेवन आणि सांगितलं गॉड माय बॉडी स्पेक नॉट मी. मी जे म्हणत होतो काय कंटाळा किती थकलोय आणि म्हणून मी झोपलो होतो ना, इट वॉज माय बॉडी दॅट स्पेक नॉट मी. हे महत्त्वाचं वाक्य आहे. माझं शरीर थकलं होतं, खरंच थकलं होतं, म्हणून मी बसलो केव्हा, लवणलो केव्हा, झोपलो केव्हा, उठलो केव्हा हे मला काही कळत नाही. पण मी दमलोय हे माझं शरीर म्हणत होतं, माझं स्पिरिट म्हणजे आत्मा म्हणत नव्हतं. त्या आत्म्याच्या पातळीवर आपण एव्हर फ्रेश राहूया. कारण म्हणजे आत्मा दमतच नाही, आत्मा मळतच नाही, आत्मा जून होत नाही, म्हणजे आत्मा म्हातारा होत नाही, आत्मा मरत नाही. सगळं आत्मा करत असतो आणि ज्यावेळेला त्याला हे शरीर सोडावं असं वाटतं त्यावेळेला ही ड्रॉप्स द बॉडी दुसरं शरीर घेण्यासाठी जातो. कुठपर्यंत हा प्रवास चालू आहे, जोपर्यंत आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होत नाही. आपला तोच अभ्यास असला पाहिजे. सगळे सद्गुरू तेच सांगतात, आत्मा आणि परमात्मा याचं मिलन घडवायचं असेल तर बाहेर कुठे जायचीच गरज नाही. आत्मा आतमध्ये आहे, सगळ्याच्या आतमध्ये आहे. आत्म हे आत्मतत्व आहे, त्याला आत्मा म्हणलेला आहे. म्हणून समजायला सोपं आहे, जगायला अवघड आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं नाही, हे 10 दिवस जर मी माझ्या पदरात पाडून घेतले नाहीत तर गणपतीपासून होळीपर्यंत मला उपासनेला 10 दिवस ओळीनं मिळणार नाही आहेत, 10 दिवस मिळणार नाहीत. हे 10 दिवस मी वापरेन आणि इतक्या सिन्सिअरली, इतक्या सिरियसली आणि इतक्या सिस्टमॅटिकली वापरेन की मग गणपती म्हणेल आय एम प्राऊड ऑफ यू. गेल्या वर्षीचा तू आणि या वर्षीचा तू याच्यात फरक आहे. मी शांतपणे सगळा उत्सव करीन. माटोळी असेल तर बांधेन, माटोळीचा तो मधला नारळ माझ्या डोक्यावर पडला तरी आय विल नॉट लूज माय बॅलन्स ऑफ माय माइंड. गेल्या वेळेला मी चिडलो होतो, नारळ फेकून दिला होता, नारळसुद्धा नीट बांधता येत नाही. पण आज चिडणार नाही. या 10 दिवसात मी अशी तयारी करेन की कितीतरी ॲक्सिडेंट्स या विश्वात घडत असतात, त्यातला हा एक घडला, शांत होईल. आणि मग बघा तुम्हाला मग गणपती बसवल्याचं, गणपती पूजल्याचं आणि गणपती विसर्जन केल्याचं आणि गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याचं पुण्य मिळेल. आतून शांत असू तर. सगळीकडे कटकट आण ग तांब्या, नुसता तांब्या काय भांडं नको काढायला, ही कसली पूजा आहे, ही पूजा नाही आहे. शांत होऊया म्हणून सांगितलंय पुढे, पृथ्वीमध्ये नाना लोक त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना, ठाई ठाई आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती, जे ते निर्गुण म्हणती उपासनेशी. म्हणून मी हा एवढा विषय सांगितला. उपासना ही निर्गुण आहे.
उपासनेत जरी महाराज आले ना तरी महाराजांची मानसपूजा म्हणजे उपासना आहे. जे जे मानस साधन आहे ना, जी जी मानसकृती आहे ना, मानसकृती ती उपासना आहे. समजायला सोपं आहे की हे. आणि जे जे प्रत्यक्ष आहे ना त्याला आपण भक्ती किंवा भजन म्हणूया. भक्ती म्हणजे कन्फ्युजन आहे, त्याला भजन म्हणा तुम्ही. जे जे प्रत्यक्ष फूल वाहणं, हे वाहणं, ते वाहणं, हार घालणं, हे सगळं चांगलं आहे, पण मर्यादेपर्यंत हो, मर्यादेपर्यंत. लहानपणी हेच करत होतो, तरुणपणी तेच करत होतो, प्रौढपणी आता म्हातारपणी तेच करतोय. देवाला सुद्धा कंटाळ आहे, खरंच कंटाळ आहे. त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष तू ते करतोयस, त्याला काही अर्थ नाही. निर्गुण म्हणजे बहुगुण, हे लक्षात ठेवा. बहुगुणी अंतरात्मा जाणं, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा, अनुभव घेऊन पहा. निर्गुण हा नकारात्मक शब्द आहे का? नाही. सगळे गुण संपल्यानंतर मला माहीत नसलेले जे गुण उरतात, म्हणजे n+1 +1 आहे ना, मायनस नाही आहे, ते निराकार. सगळे आकार मला माहीत आहेत आणि कॉम्प्युटरमध्ये स्टोअर केलेले आहेत. त्याच्याशिवाय आकार संपले, आकार उरलाच नाही. मग मी गमतीनं म्हणलं होतं तुम्हाला, एकाच्या घरी गेलो ज्यावेळेला, सर कसं वाटलं टेबल, त्यांनी तोपर्यंत त्या टेबलावर काही ठेवलेलं नव्हतं, मला दिसावं म्हणून. अरे म्हटलं हा अमिबा आहे, हा आकार कोणी दिला? इंटरनेटवर मिळाला. अमिबाच्या आकाराचं टेबल, त्याच्यात इथे मीठ ठेवलं तर लोणचं सांडतंय. अरे काय कल्पना, अमिबा आहे काय, आकार आहे का? पण इतरांपेक्षा निराळा. मला काय सांगायचंय, सगळे आकार संपले तरी अमिबा उरला होता, गायंडोळ उरले घेऊ. काय सगळेच तुम्ही करा. म्हणून सगळे आकार जर x असतील तर x+1, सगळे गुण जर n असतील तर n+1. म्हणून निर्गुण म्हणजे नकारात्मक नाही. सगळे गुण मला माहीत असलेले आणि सगळ्यांना उत्तर दिलेलं. अगदी लता मंगेशकरला परवा प्रश्न विचारला, जुना इंटरव्ह्यू आहे वगैरे, पुढचा जन्म जर मिळाला तर, लताचा नको म्हणाले. लता मंगेशकरचा पुढचा जन्म नको, जन्म असेलच तर. मग तुझं आवडतं गाणं कुठलं? मी गायलं कुठे ते? आवडतं गाणं अजून मी गायलेलंच नाही आहे. विचार करा तुम्ही, आवडता मी प्रवचन अजून दिलेलंच नाही आहे. अनहर्ड मेमरीज, अनसीन कलर्स, बघा, अनएक्सपिरियन्स फॉर्म्स, दे आर स्वीटर, दे आर बेटर, दे आर डीपर दॅन दोज हर्ड. म्हणजे आत्तापर्यंत मी माझी गाणी ऐकलेली आहेत, पण ह्याच्यापेक्षा चांगलं गाणं मी अजून गायलेलं नाही आहे. दॅट मे बी माय बेस्ट सॉन्ग. लक्षात घ्या, आम्ही सुरुवातीला काही चांगले विद्यार्थी असायचे, त्यांना रिमार्क द्यायचो की पुढच्या आठवड्यात दुसऱ्या शाळेत तू हीच कविता जरा निराळ्या पद्धतीने शिकव. तुझा लेसन वॉज एक्सलंट, पण एक्सलंट इज नॉट द एंड प्रॉडक्ट. प्रोसेस इज इम्पॉर्टंट. सो प्रोसेस ऑफ रिफाइनमेंट, प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हमेंट शुड गो ऑन. मग दुसऱ्या शाळेत ती शिक्षिका तीच कविता अगदी इतक्या निराळ्या पद्धतीने शिकवायची. आता तिसऱ्या शाळेत तीच कविता निराळ्या पद्धतीने शिकव. दॅट इज अ चॅलेंज. जमला नाही, तुझा लेसन फ्लॉप झाला, वी विल अंडरस्टँड. नो, हे खास तुला म्हणून दिलेली असाइनमेंट आहे, बाकीच्यांना तसं नाही आहे. निराळ्या शाळेत निरनिराळे लेसन्स, तू एकच निरनिराळ्या ठिकाणी घे. आणि नंतर लास्ट अगदी 4 कविता तिने तीच कविता 4 शाळात शिकवली. आमचा शेवटचा रिमार्क काय होतो? द बेस्ट इज येट टू कम, कुड बी बेटर. हा रिमार्क असायचा, तू इतकं चांगलं शिकवलंस पण तूच याच्यापेक्षा चांगलं शिकवशील. कुड बी बेटर. एक्सलंट इज नॉट द एंड और द टर्मिनस. आपण म्हणतो ना, टर्मिनस नाही आहे, डेस्टिनेशन नाही आहे. प्रोसेस इज इम्पॉर्टंट, नॉट द प्रॉडक्ट. एक्सलंट लेसन प्रॉडक्ट आहे, बट एक्सेलिंग हे महत्त्वाचं आहे. आणि ते एक्सेलिंग, पर्स्यूट ऑफ एक्सलन्स, नॉट बी एक्सलंट. पर्स्यूट ऑफ एक्सलन्स इज द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल द युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. पर्स्यूट ऑफ एक्सलन्स. काल इथे होतो, आज इकडे. त्यांनी तसं केलं, मी आणखीन चांगलं करेन. एक्सेल, एक्सेल, एक्सेल. एक्सलन्स, नॉट एक्सलंट. एक्सलंट म्हणजे थांबलात तुम्ही. पुढे गंमत बघा. निर्गुण. श्रोता म्हणे हा अनुमान. तुम्ही जे सांगताय आत्मा वगैरे, ते मला कळायचं आहे कसं? एकदा सांगता प्रचिती घ्या, अनुभव घ्या, आणि अनुभव होतो आपल्याला. श्रोता म्हणे हा अनुमान, मुळी घालावे जीवन. मुळात घातलं पाहिजे पाणी. इथे किती सुंदर उत्तर दिलेलं आहे बघा. मुळी घालावे जीवन, ते पावे पानो पान. हे सध्या प्रचिती, सध्या ही तरी प्रचिती घे. तुळशीचं झाड आहे, वरून घाल, ते पाणी मुळात जाईल आणि मुळातूनच वर येईल. तो म्हणाला, पण एवढ्या आंब्याचं आहे, आंब्याच्या शेंड्यावर मी कसं पाणी घालू? पावसाचं पडेल ना. पण पाऊस कायम कुठे असतो? पावसात पडलेलं पाणी झाडाला वर्षभर पुरतं.
पण ते नुसतं वरती पडलं तर झाड वाढणार नाही, ते खाली आलं पाहिजे. झाडाला घातलेलं खत, झाडाला घातलेले निरनिराळ्या प्रकारचे तू जे घालणार असेल चांगला वाढ म्हणून औषधं, हे सगळं मुळात गेलं पाहिजे तर ते फळात येईल, पानाला नाही. मागे एक सहज गोष्ट बघितली होती. माओ त्से-तुंग त्याच्या आजीबरोबर कितीतरी म्हणजे तासन तास तो आजीबरोबर असायचा. आजीला ती गार्डन होती छोटीशी, त्याच्यात सुंदर छोटी छोटी प्लांट्स होती. आजीचं ऑपरेशन होतं, शहरात जावं लागणार होतं, 8-10 दिवस ती दूर जाणार होती. तिने माओला सांगितलं, तू माझ्याबरोबर असतोस, मी झाडांशी कशी बोलते तुला माहीत आहे, मी झाडांचं प्रत्येक पान कसं कुरवाळते तुला माहीत आहे, तेव्हा मी येईतोपर्यंत ही बाग अशीच फुलती हसती ठेवायची जबाबदारी तुझी. आणि नंतर ती येते, सगळी मुरझा फुललेली कसली कोमेजलेली आहेत सगळी झाडं. ते म्हणाले असं कसं झालं? अगं तू गेल्यावर तर मी एक ड्रॉपर घेतला, मला भरपूर वेळ होता, प्रत्येक पानावर मी ड्रॉपरचं पाणी घातलं, प्रत्येक पानावर, पण मुळाला नाही तेच घातलं. पानाला जर पाणी घातलंय तर मुळाला घालायची काय गरज आहे? ती म्हणते वेड्या, मुळाला जर पाणी घातलं तर पानाला घालायची गरज नाही. आपण मुळातली उपासना चुकतो, आपण मुळातली उद्दिष्ट, मुळातली व्हॅल्यूज मुळात आहे ते चुकतो, कारण ते दिसत नाही. मुळं कुठे दिसतात? म्हणून काल तुम्हाला सांगितलं होतं ना, 3 प्रकारचे लोक आपल्याकडे येतात. लीफ पीपल, ब्रांच पीपल अँड रूट पीपल. लीफ पीपल आहेत ते सीझनल आहेत, नंतर आला पतझड का मौसम, ही सगळी पानं सोडून गेली, ते विचारणारही तुम्हाला की गरज आहे का, माझी गरज आहे का तुला, ते पडून गेलं निघून. लीफ पीपल. ब्रांच पीपल ते त्यातल्या त्या लीफपेक्षा जास्त असतात, पण ब्रांचेससुद्धा स्वतःचं ब्रांचिंगमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. 1 ब्रांच 2 ब्रांच, 2 ब्रांच 3 ब्रांच, आणि शेवटी तेही निघून जातील, तुला विचारणार नाहीत माझी गरज आहे का तुला. बट रूट पीपल आर रूट पीपल. तुझं झाड मोठं होऊ दे, झाड वाळू दे, काही होऊ दे, रूट तुझा कधीही सोडत नाही. सो कीप कंपनी ऑफ द रूट पीपल, नॉट द ब्रांच or the leaf or the flower or the fruit people. रूट पीपल हे लक्षात घेऊया आपण. आणि म्हणून सांगितलेलं आहे, वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी, न थिरे ते तिथे स्थिर राहत नाही, निमिषवरी भूमीस भेदे. जमिनीवर जातं हे मला पटतं ना. थोर वृक्षाशी कैसे करावे? उंच जे वृक्ष आहेत त्यांना शेंड्यावर पाणी कसं घालायचं, शेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे म्हणजे गुरुदेवानी मज निरोपावा. साधा प्रश्न आहे हा, त्याला उत्तर काय? पर्जन्य म्हणजे पर्जन्य. पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते, हातची पावीना तेथे काय करते. उंच तुझा हात पोचतच नाही आहे. पावसाचं पाणी झाडांना पुरतं, ते पाणी जिथे जातं तिथे तिथे मुळं जातात. मुळं कशी आहे? हायड्रो आणि जिओट्रॉपिक. जिओट्रॉपिक म्हणजे जमिनीत जाणारी, आणि हायड्रोट्रॉपिक म्हणजे पाण्याकडे जाणारी. स्टेम्स कशी आहे? ती फोटोट्रॉपिक आहेत. फोटो म्हणजे प्रकाश, प्रकाशाकडे जाणारी आहे. आपल्या जीवनाचा एक भाग जिओट्रॉपिक पाहिजे, एक भाग हायड्रोट्रॉपिक पाहिजे. हायड्रोट्रॉपिक म्हणजे भावना, रस आहे. जिओट्रॉपिक म्हणजे स्थिरपणे, घट्टपणे. मला काही स्थिर मूल्य आहेत का माझ्या जीवनाला? कोणत्याही परिस्थितीत मी हे मात्र सोडणार नाही आहे, वाचन सोडणार नाही, वाचल्याशिवाय मी जगू शकणार नाही, असं आपल्या जीवनात काही आहे का? विचार करा तुम्ही. एवढी वि. स. खांडेकरांना वाचनाची आवड होती. ज्यावेळेला दोन्ही डोळ्याची ऑपरेशन झाली त्यावेळेला वाचनाशिवाय ते गॉगल घालून राहावं लागलं. शेवटी ते नर्सला म्हणतात, थोडं वाचू का गं? ती म्हणाली, इट इज नॉट अलाउड. डॉक्टरना विचारलं पाहिजे. ती म्हण, पोस्टाचा स्टॅम्प तरी दे ना वाचायला, त्याच्यावर भारत 5 पैसे एवढं तरी वाचतो, पोस्टाचा स्टॅम्प. पुढे ते वृद्ध झाले, मोठे ग्रंथ त्यांना वाचता येणार, त्यावेळी त्यांनी एक एक पान फाडलं आणि एक एक पान ते वाचत होते आणि त्याच क्रमाने ठेवत होते आणि बाउंड झालेले ग्रंथ परत केले जात होते. त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. असं काही आहे का आपल्या जीवनात? हा विचार करूया. खूप गोष्टी असतील, आपल्या बाहेरच्या गोष्टी असतात. मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. अरे मुलगा प्रार्थना करतो, आईला 15 दिवस कुठेतरी पाठव. मी घट्ट धरलेला आहे मुलाला. अरे कशाला? बाहेरच्या गोष्टींशिवाय मी राहत नाही म्हणूच नका. मी अन्नाशिवाय राहत नाही, मी आंघोळीशिवाय राहत नाही करू नका. आतल्या गोष्टी की जिथे मी खरा व्यक्त होतो. आय गेट माय सेल्फ एक्सप्रेस बेस्ट. कशात? मी वाणीत एक्सप्रेस होतो, मी लेखणीत एक्सप्रेस होतो, मी सेवेत एक्सप्रेस होतो. त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. गंमत बघा, खूप उदाहरणं देता येतील, वेळ नाही आपल्याला.
म्हणून सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे, साधूजनांचे पवाडे विवेकी मन. साधूजन महत्त्वाचे काय, ते मुळाकडे आपल्याला नेतात. मला एकाने सांगितलं ग्रंथ वाचायला सोपा असा द्या. मी दासबोध त्यांना दिला. काही वेळाने परत आले, म्हणाले सगळं मूळ मूळ ऐकलो याच्यात. तो मुळमुळणारा माणूस, मुळमुळणं म्हणजे रडणं सतत रड्या. म्हटलं ठीक आहे, या संताचं मी त्याला दिला मनाचे श्लोक. 2 दिवसांनी परत आला, नमो शारदा मूळ चत्वार. परत मूळ, सगळीकडे मूळ आहे. अरे त्याला सांगितलं तुला कळेल, मी जे म्हणतो तो मूळव्याध नावाचा रोग आहे ना आपल्याला, तो मुळात गेल्याशिवाय ती व्याधी बाहेर कशी येणार आहे, विचार कर. त्याला पटलं. नाही नाही, द्या मनाचे श्लोक, मी वाचतो. अरे खरंच आहे ना, जिथे ट्रीटमेंटची गरज आहे तिथेच ती केली पाहिजे. ती म्हातारी रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश आहे म्हणून तिथे सुई शोधते. नातू येऊन विचारतो, आई आजी काय शोधतेस? अरे सुई, तू सांगितलं होतंस ना तुझी पॅन्ट शिवून ठेव. असं तू इथे शिवत होतेस का? नाही, मी झोपडीत शिवत होते, पण तिथे अंधार आहे, तिथे सुई कशी सापडणार आहे? इथे प्रकाश आहे म्हणून मी इथे शोधतंय. आपलं तसं होतं, तुझे असूनही तुझं पाशी परी तू जागा चुकलास. आणि मगाच्या ह्याच्यात होतं ना की एक त्रिभुवन जरी तुम्ही हिंडलात तरी जी वस्तू तिथे ठेवली, जिथे ठेवलेली आहे तिथे शोध घेतल्याशिवाय ती वस्तू तुम्हाला सापडणारच नाही. आणि आपल्या सुदैवानं आपली वस्तू आत आहे आणि हे आपल्यालाच फक्त कळतं, प्राण्यांना कळत नाही. डोळे बंद करून बघूया किंवा हे 2 आयबॉल्स, मला ते आयबॉल्सचं खूप आवडलेलं आहे. त्याचं आयबॉल स्टेडी करा तो म्हणतो. म्हणजे आपण असे जर डोळे जरी मिटले तरी आपले आयबॉल्स हलत असतात. मेक इट स्टेडी, लर्न टू. त्याच्यासाठी महाराजांचे डोळे, महाराजांचे नवीन फोटो आहेत ना विदाऊट ग्लास, दे आर द बेस्ट फॉर दिस एक्सरसाइज. आय लेव्हलला आणून ठेवा आणि महाराजांच्या डोळ्यात बघत राहा तुम्ही. महाराजांचे डोळे तुम्हाला एवढं शिकवतील, आतून तुम्हाला एवढं बदलतील, कारण ते डोळे नाही आहेत, ती दृष्टी आहे. काचमध्ये यायला नको, हे लक्षात ठेवा. आणि त्याच लेव्हलवर आता माझ्या खोलीत तुम्ही आलात ना तर 10-15 महाराजांचे फोटो आहेत निरनिराळ्यांचे. आणि तो लहान पोरगा सुद्धा विचारतो, महाराज 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 महाराज. अरे प्रत्येक फोटो मला निराळी गोष्ट सांगतो ना, प्रत्येक फोटोचं त्या वेळेचं स्थान आहे ना, हे कल्पना करा. ते हे नवीन जो एक फोटो आपण केलेला आहे मोठा, मला काच नसलेला दिलेला आहे, व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्याच्या आधीचा इट वॉज मोर एक्सप्रेसिव्ह, जो कॅनव्हसवर केलेला होता, जो मॅट फिनिश होता आणि त्याला काहीही काच नाही. आणि बुरशी वगैरे जर आलेली आहे ना तर त्याला त्या जागेचा काहीतरी आहे. रोज जर असं तुम्ही फक्त एक रुमाल मारला तर काही बुरशी यायचं कारण नाही, हे लक्षात घेऊया आपण. पण विदाऊट ग्लास, कारण ग्लास त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतोच असतो. जी ग्लास बिलकुल त्याला रिफ्रॅक्शन होणार नाही ती ग्लास परवडणार आहे का आपल्याला? एवढ्या ग्लासला 500 रुपये पडतील ग्लासला. त्याला बिलोरी ग्लास म्हणतात, बेल्जियन म्हणून आणलेली ती ग्लास असते, ती नॉन रिफ्रॅक्टिंग. आपला तुम्ही वांतेचा फोटो बघा, एवढा मोठा फोटो आहे, नॉन रिफ्रॅक्टिंग ग्लास आहे. कुठेही बसलात तरी महाराजांच्या एवढी सुद्धा वळी आलेली तुम्हाला दिसणार नाही आहे. आणि महाराज माझ्याचकडे बघतायत, हा एक भाव तुमच्या मनात निर्माण होईल, फार महत्त्वाचा आहे. म्हणून इथे काय सांगितलं, सकळाचं मूळ सापडे ऐसे पुण्य. सगळ्यांना मुळापर्यंत कसं जाता येईल, असं पुण्य कुणाचं असेल? म्हणून आपल्याला साधूजनांचे पवाडे विवेकी म्हणून मोठेपणा सद्गुरूंना दिला पाहिजे की ते मुळाकडे नेतात. तथापि वृक्षाचेनी पडी पाडे, म्हणजे वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेलं आहे. जीवन घालिता कोठे पडे, या गोष्टीचे साकडे काहीच नाही. हे काही अवघड नाही आहे. मुळात पाणी घातलं की ते शेंड्यापर्यंत जातं. म्हणून झाडाला ब्रह्मध्वज म्हणलेलं आहे. ब्रह्माचा ध्वज आहे, ब्रह्माची खूण आहे. जशी ज्योतिर्लिंग आहे ना, ह्या 2च गोष्टी आहेत की ज्याच्यावर ग्रॅव्हिटीचा परिणाम नाही आहे. म्हणजे झाडावर ग्रॅव्हिटीचा परिणाम आहे, पण खाली घातलेलं पाणी वरती जातं. असा कुठलाही प्राणी नाही, धरून मानव आपल्याला वरून खावं लागतं, अन्न खाली जातं. हत्ती वगैरे आडवं जातं अन्न. खाली घातलेलं अन्न अगेन्स्ट ग्रॅव्हिटी ते जर 10, 15, 20, 25 मीटर झाड उंच असेल त्या शेंड्यापर्यंत जातं. म्हणून झाडांना नमस्कार करा. ब्रह्माची जर खूण काही असेल तर ब्रह्मध्वज आहे, आणि ध्वज म्हणजे वृक्ष आहे. दुसरी म्हणजे फ्लेम. उलटी जरी केली फ्लेम तरी फ्लेम वरतीच येते. अगदी आपण पेटवताना अगरबत्ती काडी जळावी म्हणून जर अशी धरली तर पटकन, पण वरतीच येते. फ्लेम खाली तुम्ही करूच शकणार नाही, या ग्रॅव्हिटीचा त्याच्यावर परिणाम नाही. म्हणून फ्लेम अँड ट्रीज शुड बी सिम्बल्स ऑफ माय. कशाचा? आयडियल लाईफ. जीवन असावं कसं तर असं पाहिजे. मुळात घातलं की वरपर्यंत पोचलं पाहिजे.
कुठलीही गोष्ट मी बाहेरच्या बाहेर करणार नाही, आत नाही, त्याच्यावर विचार करेन आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना करेन, त्याच्यासाठी काहीतरी कृती करेन, सेवा करेन, काहीतरी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करेन, दुसऱ्या कोणाला तरी सांगेन. अरे हे मी केव्हा करीन? त्या व्यक्तीवर, तिच्या प्रश्नावर मी कॉन्सन्ट्रेट केलं तर. हे गुरु शिकवतात आपल्याला. हे सांगितलंय पुढे, लक्षात ठेवा. चंचळपणे विकारले सगुण ऐसे बोलेले येर निर्गुण उरले गुणातीत. हे जे सत्वरजतम हा जो प्रवास चालू आहे ह्याला आपण सगुण म्हणतो. निर्गुण म्हणजे शांत आहे, स्वस्थ आहे, स्तब्ध आहे, स्थिर आहे. म्हणून म्हणतात ना, आहे कसं स्टेडी, आहे कसं स्टेबल, आहे कसं स्टिल, शांत. हे पप्पा रामदासांचे आवडते शब्द. आणि यातून निर्माण होते सहजता किंवा ग्रेस. अँड दॅट ग्रेस इज गुरुज ग्रेस. ती गुरुची कृपा आहे. गुरुची कृपा सहज असते. गुरुची कृपा आकाशाकडे वळलेली असते. किती म्हणजे आपण म्हणतो ना की वरून ओतलं पाणी तर पाणी पडेल खाली, पण खाली फ्लेम धरली तर ती वरतीच जाणार आहे. म्हणून वृक्षाला महत्त्व दिलेलं आहे. पुढे बघा ना, वक्ता म्हणे हा विचार. श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे. वक्ता म्हणे हा विचार शोधून पहावे सारा सार. मगाशी काय होता? नित्य अनित्य विवेक. काय टिकणार आहे, काय टिकणारं नाही आहे, सहज पटतं. जे दिसतं ते नष्ट होणार आहे, जे दिसत नाही ते टिकणार आहे. मग दिसत नाही ते टिकणार कशावरून? अनुभव घे ना तो तुझा. आपण मागे उदाहरण दिलं की 40 वर्षांना दोन मित्र भेटतात आणि एकमेकाला नाव विचारतात, कारण त्यांना खात्री नाही आहे. आणि नंतर त्यांना कळतं हा रमेश आणि हा सुरेश, जाहिरात होती पूर्वी. आणि मग ते जातात शेजारच्या हॉटेलमध्ये आणि अर्धा तास, 1 तास, 3 तास बसून आपण 5वीत होतो, 10वीपर्यंत एकत्र होतो, इतक्या आठवणी काढून हसतात. त्या वेटरला वाटतं की पडणार खुर्चीवरून खाली, कारण त्यांच्या आठवणींचे विषय काय असतात. तुला आठवतात ते कुलकर्णी सर? हां, धोत्रात स्वतःच्याच पाय अडकून पडले आणि पहिल्यांदा आपण सगळेजण हसलो. ते म्हणाले मूर्खानो नंतर हसा, उठवा आधी, कारण उठताना परत धोतर सुटतंय. खरंच नाही बघितला. हवी कुलकर्णी अत्यंत चांगले शिक्षक. माझ्या जीवनावर आणि मनावर चांगले संस्कार या शिक्षकांनी घडवलेले आहे. पण आम्हाला आठवतं ते पडले होते, आम्ही सगळे हसतोय आणि त्यांना उठवल्यावर ते आमच्यापेक्षा जोरात हसायला लागले. आता ही स्मृती उरली की हो. माझा देह बदलला, माझे केस बदलले, माझं सगळं झालं. तो विचारतो तू सुरेश का रे? आणि हा विचार तू रमेश का रे? आपण त्या शाळेत होतो का रे? इतका डाऊट आहे, इतकं आपण बाहेरून बदललेलो आहोत, पण आपल्या आत असं काहीतरी आहे जे बदललेलं नाही आहे. इथे साधं उदाहरण तुम्हाला मेमरीजचं दिलं, त्याच्याहीपेक्षा आत गेलं तर खरं माझं जे स्वत्व ज्याला म्हणतात ते बदललेलं नाही आहे, ते तसंच आहे. आणि मी ते कॅश ऑन केलं पाहिजे. उपासना करताना मी माझं काय वैशिष्ट्य आहे, मी काय जगाला जास्तीत जास्त चांगलं देऊ शकतो त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या दिशेने उपासना केली पाहिजे. हे पुढे सांगितले. वक्ता म्हणे हा विचार शोधून पाहावे सार असार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. कल्पांत प्रलय जे उरले ते काय सुंदर व्याख्या आहे. कल्पांत प्रलय, प्रलय झालेला आहे. हे कल्प म्हणजे 4 युग ही चालू आहे, ती संपली आणि अशा वेळेला जे उरलं ते निर्गुण आहे. एकच उरलं की ओम. ब्रह्मा विष्णू महेश मेले, काही उरलेलं नाही आहे, फक्त परब्रह्म उरले किंवा ओम उरलेला आहे. ओम होता, ओम मधून सगळं निर्माण झालंय आणि ओम मध्ये सगळं नष्ट होणार आहे. आणि चौथी एक गोष्ट आहे जी गणपती आपल्याला देतो, म्हणून चतुर्थी साजरी करायची. एक म्हणजे सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सगळं जग तुझ्यातून निर्माण झालं. सगळं सर्वम जगदिदम त्वत्तच तिष्ठती, आत्ता हे जग तुझ्यातच आहे. सर्वम जगदिदम त्वयी लयमेष्यते, या सगळ्या जगाचा नाश तुझ्यातच होणार आहे गणेशा. पण सर्वम जगदिदम त्वयी प्रत्ययते, ह्या सगळा बदलतंय, ह्याचा प्रत्यय गणेशा तूच मला करून देतोस. मग ज्याचा गणेश तीव्र आहे ना त्याचा प्रत्यय चांगला. ही सेन्सिटिव्ह, ही सेन्सिटिव्ह मेनी थिंग्स. ही कॅन बी अ गुड आर्टिस्ट वगैरे. गणपती त्याचा कसा पाहिजे? ताजा, टवटवीत, प्रसन्न गणपती पाहिजे, चैतन्ययुक्त गणपती पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मया, त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममया, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. हे काय एक एक शब्द काय आहेत सुंदर. आणि ह्याचा मला जीवनात कसा ॲप्लिकेशन करायचं हा तो त्या लेखाचा विषय आहे. मोठा लेख आहे. मुद्दामून बघा तुम्ही की अथर्व शीर्षातल्या काहीच ओळी घेतलेल्या आहेत, हाऊ टू अप्लाय देम.
आणि आपलं आजचं जीवन आनंदात कसं जगायचं. आजचं जीवन रोगट आहे, सगळीकडे भेसळ आहे, सगळीकडे प्रदूषण आहे, सगळीकडे करप्शन आहे. हे सगळं गृहीत आहे ना, हे आपलं आजचं जीवन आहे. ते मी बदलू शकत नाही, पण मी स्वतःला बदलू शकतो. त्यासाठी अथर्व शीर्ष. मी स्वतःला बदलू शकतो आणि स्वतःलाच बदलू शकतो, स्वतःला बदलूच शकतो आणि स्वतःला बदलू शकतोच. आणि हे निरपवाद सत्य आहे. असं कोणीही नाही आहे की जो स्वतःला बदलत नाही. तो बाहेरचा दगडसुद्धा पडणाऱ्या पाण्याने, नंतर उष्णतेने आणि थंडीनं, उष्णतेने एक्सपांड होणार आहे, थंडीनं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि क्रॅक्स जाणार आहेत पावसाने. वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणतात त्याला. ते घडतंच. जगात काही कायम टिकणार नाही. जे दिसतं ते, जे दिसत नाही ते कायम टिकणार आहे. वाल्मिकींची प्रतिभा, व्यासांची प्रज्ञा अजून टिकलेली आहे. ते ग्रंथ नष्ट झाले तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात हे उरणार आहे. आणि ही व्यासांची प्रतिभा कुठे दिसते? ही ग्रंथ म्हणजे काय? प्रतिभा. प्रतिभेचं एक्सप्रेशन आहे ते. प्रतिभा व्यक्त झालेली आहे आणि व्यक्ती म्हणजे दिसते. बरोबर आहे ना? म्हणून तर त्याचे आपण फोटो, सेल्फी वगैरे व्यक्तीचे काढतो आपण. अव्यक्त जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि कल्पांताच्या वेळेला ते फक्त उरतं. कयामत से कयामत तक फक्त माझी बॉडी आहे, हे सगळे आकार आहे. त्याच्यानंतर हे सगळं जाणार आहे. पुढे बघा काय सांगितलंय. चंचळपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले. वक्ता म्हणे हा विचार. कल्पांत प्रलयी जे उरले, ते निर्गुण ऐसे बोलिले. येर ते अवघेच झाले मायेमध्ये. माया म्हणजे जी आहे आणि नाही तशीच ती माया आहे. पुढे बघा. नाना देश नाना मते, भूमंडळी असंख्याते. बहुऋषी बहुमते, कैसी निवडावी. हा श्रोत्याची डिफिकल्टी आहे. प्रत्येक ऋषी निरनिराळं सांगतो, प्रत्येक मंत्राचं सामर्थ्य निराळ आहे, प्रत्येक मंत्राची देवता निराळी आहे. मग मी निवडू काय? हा प्रश्न आहे. कन्फ्युजन. हे कन्फ्युजन युधिष्ठिराचं सुद्धा झालेलं आहे. त्याला प्रश्न विचारला की कः पंथा, जीवनासाठी योग्य मार्ग कुठला? तो म्हणाला, पहिल्यांदा मी पुस्तकं वाचली, 4 ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्यात 5 मतं दिसली. माझं इंटेलेक्च्युअल कन्फ्युजन वाढलं. म्हणून मी विद्वानांच्याकडे गेलो. 10 विद्वानांनी 15 मतं सांगितली. माझं कन्फ्युजन वाढलं. म्हणून मी बसलो, डोळे मिटले आणि विचार केला, या क्षेत्रात योग्य मार्ग कुठला? महाजनो येन गतस्य पंथा. महामानव या क्षेत्रातले ज्या मार्गाने गेले तोच मार्ग योग्य त्या क्षेत्रासाठी. आणि आपण जर अध्यात्मात बघत असाल तर नामातून मुक्त होणं हा आपल्याला सध्याच्या काळाच्या दृष्टीने आशीर्वाद आहे. कलियुगात नामातून मुक्ती, स्मरणातून मुक्ती, उच्चारातून मुक्ती असे ते निरनिराळे मंत्र सांगितलेले आहेत. पण नाम घेत राहूया आणि मग बघा, मुक्त म्हणजे आनंदात कायम राहतोच ना, तीच मुक्ती आहे. आणि तेच देवाचं दर्शन आहे, तोच देवाचा अनुभव आहे. हे 4 हात 5 डोके वगैरे काही करू नका. ते करा, त्यांची पूजा करा, त्यांचे ग्रंथ वाचा, पण हे सगळं प्रतिकात्मक आहे, सिम्बॉलिक. 4 हात, त्या 4 हातांना प्रत्येकाला काहीतरी तत्व आहे. ज्ञानेश्वरी तर या हातात परशु आहे, त्या हातात हे आहे, पाश आहे, या हातात अंकुश आहे, या हातात चक्र धरलेलं आहे, या हातात धनुष्यबाण आहे. या प्रत्येकाचं त्यांनी रूपक सांगितलेलं आहे. चिंतन करूया ना. आणि तो जो गणेश आहे तो वाचूया तरी आपण. आणि तो तुम्हाला कुठे मिळेल? अरे गुगलवर मिळेल. देवा तूची गणेशू, ओम नमोजी आद्या, ते जे आहे ना वर्णन, ते पुढे वाचलं की हे सगळं सांगितलेलं तुम्हाला रूपकात्मक वर्णन मिळेल. आणि म्हणून नाना देश, खेचरे म्हणजे आकाशात जाणे पक्षी वगैरे, भूचरे जमिनीवर जाणारे, आणि जळचरे. तुम्ही म्हणाल म्हणजे जमिनीवरची कार, आकाशातलं विमान आणि पाण्यातली बोट हे जलचर आहे का? नाही. आपणून कुठे चालतात ते? त्यांना फ्युएल लागतं, त्यांना चालवणारा कोणीतरी लागतो. माझा आत कोणीतरी बसलेला आणि मी चालतो, मला दिशा कळते. म्हणून जलचर, भूचर आणि खेचर हेच माऊनी सांगितलं. एनिथिंग दॅट मूव्ज ऑन द लँड एक्सेप्ट कार, ट्रक, टँक, ट्रॅक्टर. एनिथिंग दॅट फ्लाईज इन एअर एक्सेप्ट एरोप्लेन. आणि एनिथिंग दॅट स्विम्स इन वॉटर एक्सेप्ट शिप्स. सगळं खा. आणि म्हणून चीनी लोक सगळं खायला लागले, नाहीतर त्यांचा फूड प्रॉब्लेम सुटलाच नसता. आकाशातलं विमान वगैरे खाऊ नका, इकडे आगगाडी वगैरे खाऊ नका, बाकी सगळं खा.
आणि अक्षरशः ते सगळं खातात आणि सगळं त्यांच्याकडे जिवंत असतं. आपल्याला अजून एका तासाने जेवायचं आहे म्हणून ते काय खातात हे मी सांगत नाही. तुम्ही गुगलवर बघा. हो काय भयंकर लोक आहेत ते. म्हणजे माझा एक मित्र 3 दिवस चायनाला गेला होता ह्याच्यासाठी. तो म्हणतो 3 दिवस मी काही खाल्लं नाही आणि आल्यानंतर काही खाल्लं नसलं तरी 3 दिवस ओकत होतो. फक्त ओकत होतो. ते काय काय विकायला ठेवलेलं असतं आणि ते सगळं जिवंत असतं. तुमच्या देखत अंगावर शहारा येतो म्हणाला. बघा तुम्ही आता तिथे भारतीय वगैरे झाली आहेत हे निराळं. इंटिरियर चायनामध्ये तुम्ही जर गेलात तर हेच सगळं आहे. आणि म्हणून सांगितलं की खेचरे भूचरे जळचरे नाना प्रकारींची शरीरे नाना रंग चित्र विचित्रे कैसी निवडावी. मला उपयुक्त असं कसं निवडावं हा श्रोत्याचा प्रश्न आहे, म्हणजे आपला प्रश्न आहे. उत्तर काय दिले ते बघा की खेचरे झालं पोकळीमध्ये गंधर्व नगरे. म्हणजे सुंदर शब्द आहे. सकाळी आकाशात जे रंग दिसतात, ढगांचे जे आकार दिसतात, विशेषतः सूर्यास्ताच्या वेळेला आपण संधी प्रकाश ट्वायलाईट म्हणतो. आणि ते कसे असतात. आणि तुम्ही जर मुलाला आणि मुलीला छोट्या घेऊन गेलात ना तर बाबा बघा तो राक्षस बघा. तर मुलगा म्हणतो तो राक्षस आहे, तो सुंदर उंट दिसतोय. बाबा म्हणतो तो उंट आहे, तो हत्तीसारखा दिसतोय. कारण त्यांचं बदलत असतात, रंग बदलत असतात. तसं दिसणारं जग हे बदलतंय. गंधर्व नगर म्हणजे आकाशातले ढग, त्यांचे आकार, त्यांचे रंग हे जसं क्षणाला बदलत असतं तसं आपलं जीवन, आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण म्हणजे जे दिसतं ते बदलत असतं क्षणाक्षणाला. आणि म्हणून पोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे बहु व्यक्ती बहु प्रकारे कैसी निवडावी. विसर आणि आठवण नेमस्त आणि बाष्कळपण प्रचित आणि अनुमान येणे रीती. आता सुंदर उत्तर दिलेलं आहे की प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान म्हणजे तर्क, अनुभव नाही आहे तुला. पुढे काय सांगितलं की त्यांनी नेमस्त म्हणजे नीटनेटका डिसिप्लिन्ड आणि बाष्कळ म्हणजे इनडिसिप्लिन. डिसिप्लिन कोण, इनडिसिप्लिन कोण ते मी तुला सांगतो. विसर आणि आठवण आपल्याला स्मरणच नाही आहे, विस्मरण आहे. ते कसं सुधारायचं ते मी तुला सांगतो. कार्यकर्ता आणि निकामी त्याचा काही उपयोग आहे का. कार्यकर्ता आहेत आणि कार्य काहीच करत नाही, बसलेलं आहे फक्त, निकामी. शूर आणि कुकर्मी. शूर आहे पण शौर्य वाईट कामासाठी वापरतो. शौर आणि कुकर्मी म्हणलेलं आहे. धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे, त्याच्यासाठी विचार केला पाहिजे. पुढे काय सांगितले. धनाढ्य आणि दिवाळखोर म्हणजे पैसा आहे आणि पैसा सगळा गेलेला आहे. साव आणि तस्कर. साव म्हणजे साधू, तस्कर म्हणजे लुटेरे. हे कळलं पाहिजे. खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. सार काय असार काय हे ज्याला कळलं त्याचा संसार आनंदात झाला. संसार असार नाही आहे, सम्यक सार म्हणजे संसार आणि सम्यक म्हणजे कल्याण. देवानी जर संसार निर्माण केलेला आहे तर तो वाईट असेल कसा. मला नीट वापरता येत नाही, मला संसार वाचता येत नाही, लोकांची मनं कळत नाही आहेत, आत्ता कुणाला काय पाहिजे. म्हणून मागे तुम्हाला सांगितलं रुक्मिणी आणि द्रौपदी यांचा संवाद. रुक्मिणीने गणित घातलं. आम्ही 8 जणी मुख्य नायिका आहोत कृष्णाच्या आणि एकच नवरा आहे, तरी तो 1/8 नवरा आम्हाला सांभाळता येत नाही. आणि तू एकटी आणि 5 नवरे आहेत तुला, तू कसं सांभाळतेस त्यांना. ती म्हणाली अगदी सोपं आहे. कुणाला काय पाहिजे हे मला आधी कळतं, कारण आय एम इन ट्यून विथ ऑल ऑफ माय हजबंड्स. इन ट्यून आपण नसतो. वी आर आउट ऑफ सिंक, आउट ऑफ ट्यून, आउट ऑफ हार्मनी, आउट ऑफ मेलडी, आउट ऑफ म्युझिक. बघा ना, आउट ऑफ एक कुटुंब झालेले आहे. आजसुद्धा माझ्या मी काय आज सगळं शिस्त चाललं आहे का, नाही चाललेलं. आणि तुम्हाला सांगतो उपासनेनं सगळं नीट चालतं. प्रारब्धाचे भोग देहाला भोगावे लागणारच आहेत, पण ते भोगताना जर माझा प्रारब्धाचा पराभव करता येतो महाराज म्हणतात. प्रारब्ध असून नसल्यासारखं करतं, बिघडलं काय, येऊ दे ना प्रारब्ध. प्रारब्ध आनंदाने भोगणं हा प्रारब्धाचा पराभव आहे. आणि प्रारब्ध आनंदाने कसं भोगावं हे गुरु शिकवतो. गुरु प्रारब्ध बदलत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ते म्हणतात ना, मी गमतीनं तो शब्द वापरतोय पण महाराजांनी एके ठिकाणी वापरलाय, गुरुच्या बापाला प्रारब्ध बदलता येत नाही. नाही बदलता येत, पण आनंदात जर भोगलं तर. बापाने आनंदात भोगलं नाही त्या महाराजांचं उदाहरण देत नाही, असे बऱ्याच वेळेला असतात. मुलगा जास्तही असतो. आपली मुलं आपल्यापेक्षा त्यांना जर योग्य पद्धतीने सांगितलं आणि त्यांनी मान्य केलं तर आपल्यापेक्षा पुढे जातील मुलं.
आणि खरंच काही तरुण मुलं या वयात जर या मार्गाकडे वळलेली आहे तर इथून पुढच्या जगात उपासना आणि आध्यात्मिक जीवनशैलीच उपयोगी पडणार आहे. शुद्धा भक्ती, शुद्ध भक्ती म्हणा, हरकत नाही, ते पाहिजे आपल्याला. नुसती भक्ती नको, उपकरणांची भक्ती नको आणि कर्मकांडाची भक्ती नको. नको म्हणजे ते करा ना. आणि किती नाही सांगितलं तरी तुम्ही गणपती बसवणारच आहात. गणपती बसवू नका असं मी कशाला सांगेन. फक्त त्या मंत्राचा अर्थ समजावून घ्या. अथर्वशीर्ष अर्थ सगळीकडून तुमच्या कानावर पडणार आहे. निरनिराळ्या चॅनलमध्ये अर्थ असणार आहे. प्रत्येक वर्तमानपत्राच्या पुरवणीत अर्थ असणार आहे. हे माहीत आहे ना, ते MLA वगैरे सगळ्या पुरवण्या आपल्याला देतात सुंदर ग्लॉसी पेपरवर. सगळीकडे मला अर्थ मिळणार आहे, पण मी वाचणारच नाही. कारण मग पातोळ्या कोण करणार, मग मोदक कोण करणार, मग हे कोण करणार. मीच राबलं पाहिजे, मीच मेलं पाहिजे, मरा. साधं उत्तर आहे. हीच जर माझी भाषा असेल तर दुसरे जण मरा म्हणणार नाहीत, लक्षात ठेवा. पण त्यांना तेच म्हणायचं असतं. कशाला इतका आनंदात राहूया ना. पुढे कार्यकर्ता धनाढ्य, वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ. अंतर्निष्ठ जो आहे म्हणजे ही इज ट्रू टू हिमसेल्फ, ही विल नेव्हर गेट करप्ट. आपण करप्ट का होतो? वी आर नॉट ट्रू टू आवर सेल्फ, वी आर नॉट ट्रू टू आवर प्रिन्सिपल्स, वी आर नॉट ट्रू टू आवर व्हॅल्यूज अँड वी आर नॉट ट्रू टू आवर संस्कार. म्हणून करप्ट बनतो. आणि विचार करा ना, एक सुंदर कवितेत, मला वाटतं मिल्टनचीच कविता आहे, पैसा मिळाल्यावर तुम्ही करता काय? सोफा आणता. सोफा कम्फर्ट देतो बॉडीला, पण सोफा आणण्यासाठी पैसा तुमच्या पगारात काय बोनसमध्ये सुद्धा तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही करता काय? करप्शन करता. म्हणजे यू सेल युअर सोल टू बाय युअर बॉडी, बॉडीली कम्फर्ट. मग करप्शन केल्याशिवाय एवढं मला घर बांधताच येणार नाही. अगदी काही वर्षापूर्वी एक PWDतला प्यून, त्याच्या घरात त्यांनी बोलवलं होतं, सर गृहप्रवेश झालेला आहे, प्रवचन करा. नंतर म्हटलं कसं वाटलं घर? मी म्हटलं तुझी जी टॉयलेट आहे ना त्याची किंमत माझ्या घराच्या 10 पट आहे. तू किती लाकूड वापरलेलं आहेस. माझ्या घरात लाकडाचं कुसकुटसुद्धा तुला दिसणार नाही. लाकूड कुणाला परवडतं? PWDतल्या पिऊनला काहीही परवडतं. आता तिथे तो शांत झोपणार आहे का? नाही झोपणार. आतला अंतरात्मा म्हणून जो आहे तो आतून प्रिकिंग म्हणतात ना, कॉन्शन्स, जो विवेक आहे, आतून त्याला टोचणे लावणार आहे. हे काही तुझं वैभव नाही. आउट ऑफ प्रपोर्शन तुझा पगार किती आहे आणि तुझं घर किती मोठं आहे, उघड उघड करप्शन आहे. पण एक लक्षात ठेव, मग ह्यांच्यावर ॲक्शन काय घ्यायची नाही. कोण घेणार सांगा? घेणारे करप्ट नाही आहे, घेणारे तर महाकरप्ट आहेत. कोण ॲक्शन घेणार आहे? विचार करा तुम्ही. मी माझ्यापुरता विचार करेन की मी कुडकुडत झोपेन, पण मी करप्शनच्या पैशातून रग विकत घेणार नाही, नवीन मोठं घर विकत घेणार नाही. आहे ते आपले पाय पसरे थ्रू बँक्स, थ्रू इन्स्टिट्यूशन्स मी माझा संसार उभा करेन. त्याच्यासाठी जास्त पैसे आणि त्याच्यासाठी करप्शन मी करणार नाही. हे आत्ता तुम्हाला तरुणपणी जर कळत असेल तर तुम्ही जास्त सॅल्वेज करणार आहात स्वतःचं जीवन. आम्हाला अर्ध जीवन गेल्यानंतर महाराजांनी आपल्याकडे बोलवलेलं आहे. पण तरीसुद्धा आमच्यावरचे संस्कारच चांगले असल्यामुळे आम्ही फार वाया गेलो नव्हतो, नाहीतर खूप अवघड गेलं लोकांना. म्हणून जितक्या तरुणपणी हे विचार त्यांना ऐकायला मिळतील तितक्या ऐकवत राहूया. आणि ऐकवण्यासाठी कितीतरी साधनं सध्या आपल्याकडे आहेत. आता शेवटचा समास आहे श्रोता वक्ते असं बोले. वक्त्याला तो म्हणतो भूतांचे महिमे वाढविले. भूत म्हणजे निर्माण झालेलं, जे दिसतं ते दिसतं, त्यांचं महिमा तुम्ही खूप वाढवलेलं आहे. भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कुठे गेले सांगा स्वामी. पंचमभूत अधिक त्रिगुण म्हणजे 10 प्रकृती. 10 म्हणजे प्रकारची. प्रकृतीला हे 8 पैलू आहेत आणि त्या 8 पैलीतून आपण सकाळी शब्द वापरला होता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. याच्यात हे जास्त, त्याच्यात ते जास्त, याच्यात हे कमी, त्याच्यात ते कमी. म्हणून ही निरनिराळी जनावरं, निरनिराळी माणसं, निरनिराळ्या प्रकृतीची बनली. जनावरांच्यात त्या मानाने व्हेरिएशन्स कमी आहेत. अजूनपर्यंत मी 2 म्हशी ओळखू शकलेलो नाही आहे, हे खरंच लक्षात ठेवा. गायींच्या याच्यात गेलो, रंग तरी गाईचा निराळा असतो, म्हशींचं काय निराळं असतं? नाही ना. आपण आपल्यात एवढी व्हरायटी आहे की 2 जुळे भाऊ जरी असते तरी ह्याच्यात कुठेतरी कानाच्या मागे तीळ आहे, हे आई सांगते. कारण लहानपणापासून आंघोळ घालताना वगैरे तिने तो तीळ तो स्पॉट केलेला आहे. फरक आहे काय ते, आयडेंटिफिकेशन आहे. म्हणजे इथे काय सांगितलं आहे शेवटी? श्रोता वक्ते असं बोले. वक्त्याला बोलतोय आणि काय सांगतोय तो की भूताचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कुठे गेले? गुणांना महत्त्वच नाही आहे. सत्वरज तमाला महत्त्व नाही आहे
पंचमहाभूतांना महत्त्व आहे. बघा ना, घर कसं आहे, 2 बेडरूम. बेडरूम महत्त्वाचं झालं. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो की पूर्वी घर किती आहे तर इतक्या कुडींचं आहे, कुडी म्हणजे खोली, इतक्या वाशांचं आहे, म्हणजे एवढं मोठं आहे घर. घरात सगळ्यात महत्त्वाचं काय तर देवघर. देवघरापासून घराचं वर्णन. आता बेडरूममध्ये सगळा पराक्रम जो आहे तो बेडरूममध्येच आहे. म्हणून बेडरूमच्या टर्म्समध्ये हाफ बेडरूम मी परवा पुण्याला वाचलं. म्हणलं हाफ बेडरूम म्हणजे काय, अर्धी रात्र नवऱ्याने झोपायचं, अर्धी रात्र पुरुषाने झोपायचं. हाफ बेडरूम हा काय, त्यांनी मग नंतर त्यांच्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये सांगितला. ठीक आहे, पण बेडरूमच्या टर्म्समध्ये आपण आपली घरं केव्हा सांगायला लागलो? हे चुकीचं वाटत नाही का आपल्याला? 3 बेडरूम फ्लॅट आहे, पण शेवटी फ्लॅटच ना तो. तू उभं काय राहिले बेडरूममध्ये, उभं कशाला राहायचं असतं? बेडरूममध्ये झोपायचंच असतं. फ्लॅट, सगळंच फ्लॅट आहे. हा विचार केला, त्रिगुण कुठे गेले? आणि प्रत्येकाला त्रिगुणांची टेस्ट लावा तुम्ही. कुत्रं जरी आहे तर रस्त्यावरचं कुत्रं आहे, घराच्या आजूबाजूला फिरणारं कुत्रं आहे, आणि घरातलं कुत्रं आहे. घरातलं कुत्रं सात्विक आहे, कारण त्याला चांगलं खायला वगैरे देतात, प्रेम करतात. एका दारात येणारं कुत्रं त्याला चांगलं खायला तरी मिळतं, आणि रस्त्यावरून जाणारं कुत्रं त्याला जाणाराच दगड मारतो. ते जर कुठे खायला गेलं तर बाकीची कुत्री त्याच्या अंगावर जातात. ते तामस आहे. माझ्या दारासमोरचं आहे ते राजस आहे, आणि माझ्या मांडीवर असलेलं सात्विक आहे. ते कुत्र्याला कळतं का? कुत्र्याला कळत नाही, पण मला कळतं. म्हणून मी पहिलं काय करीन, माझ्या कुत्र्याशी वागणं सुधारणार नाही आहे, मी रस्त्यावरच्या कुत्र्याशी वागणं सुधारेन. रस्त्यावरचं कुठलंही कुत्रं दिसलं तरीसुद्धा त्याला तुम्ही बोला त्याच्याशी काहीतरी, मग ते तुमच्या मागे येईल. असेल काय ते खायला घाला. तुम्ही म्हणाल की कुत्र्यांचा एवढा प्रॉब्लेम असताना मी कशाला वाढवू? हे निरळी आर्ग्युमेंट्स आहेत, ही प्रपंचातली आर्ग्युमेंट आहेत. मी तुम्हाला आध्यात्मिक काय ते सांगतोय, आणि अशाही परिस्थिती आध्यात्मिक जगता येईल. मडगावलाच एक आठवतो, एक ॲडव्होकेट, त्यांनी निरनिराळे हॉर्न्स असतात बघा, स्कूटरला त्यांनी हॉर्न घेतला होता कुत्र्याला भुंकण्याचा, आणि रात्री 11 नंतर तो परत यायचा. लोकांनी तक्रारी केल्या की एवढा जोरात त्याचा हॉर्न वाजतो. कुत्र्याला जर का मी कुठलाही हॉर्न लावीन, वकील आर्ग्युमेंट, मी कुठलाही हॉर्न लावीन, मी कुठला हॉर्न लावायचा आहे तुम्ही कोण सांगणार आहे? तुम्ही कानात कापूस घालून झोपा वगैरे सगळं झालं शेजाऱ्यांच्या बरोबर. आणि काही दिवसांनी तो हॉर्न बंद झाला. काय झालं, मोडला का हो? नाही हो. एकदा मी स्कूटर थांबवली आणि 10-15 कुत्री आली अटॅक करायला. कसा बस आम्ही वाचलो. तेव्हापासून हा हॉर्न काढून टाकला. शेवटी दत्तात्रेयांनीच त्या कुत्र्यांना पाठवलं की नाही. दुसऱ्याला त्रास होतो हे त्यांनी सांगितल्यानंतर मी थांबवायला नको का? हे एक लक्षात घ्या. पुढे शेवटी काय सांगतात ते बघा. 9 अंतरात्मा 5वे भूत. 4 भूत. अंतरात्मा म्हणजे आकाश. लक्षात ठेवा, आकाश हे अगदी जवळात जवळ आहे. आकाश दिसतं का? नाही. आकाशाला रंग आहे का? मला तो इल्युजन आहे म्हणून तो दिसतो रंग. वरती स्पेसमध्ये गेल्यानंतर सगळं डार्क आहे, काही नाही आहे, दिशा नाही आहेत. तर माझ्या सगळ्या दिशा सूर्याप्रमाणे आहेत. म्हणून विचार केला तर आकाश हे जास्तीत जास्त परमेश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या जवळचं आहे. म्हणून त्यांनी पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 भूत, आणि 5वं भूत ते अंतरात्मा. त्याने आकाश म्हणलेलं आहे, अंतरात्मा. 5वे भूत त्रिगुण त्याचे अंगभूत. सावध करून या चित्त बरे पाय. आता नीट ऐका, हे शेवटचं सांगताय. भूत म्हणजे जितके झाले, जे झालं ते भूत आहे. भूत म्हणजे झालेलं, भावी म्हणजे होणारं, आणि भव्य म्हणजे आत्ता घडतं ते. भूत भव्य आपण म्हणतो ना सुरुवातीला. भूत म्हणजे जे जे झालंय. आता पाऊस ते पाणी झालं, ढगात गेलं, आता खाली आलं, वाहत गेलं, सगळं भूत आहे. कुठलं भूत आहे? आप. आपण बघितलं, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळं आहे. जितके झाले त्रिगुण जात्यात आले, हे झाल्यात आले. जे झालंय त्याच्यात त्रिगुण आले. त्रिगुण हे पंचमभूतांपेक्षा निराळे नाही रहे. त्रिगुण बघा, भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण झाल्या, जे झालंय त्याच्यात आले. इतुकेन मूळ खंडले आशंकेचे. अरे प्रत्येकाला त्रिगुण आहेतच, तुला दिसत नाही. प्रत्येकाला त्रिगुण आहे. आता कल्पना करा, ती खुर्ची आहे, फार चांगलं राजस काम करते तुम्हाला सपोर्ट देण्याचं, पण तीच खुर्ची इथे आहे, ही जवळ नाही आहे का महाराजांना? सांगा बरं. हे खुर्चीला कळणार नाही, पण मला कळणार आहे. मी नमस्कार करायला झाला तर या आसनाला नमस्कार करीन, करायचं झाला तर इथे नमस्कार करीन. डोकं टेकवायचं तर त्या पाटावर डोकं टेकवेन, कारण त्या पाटावर हनुमान बसलेला आहे. हा सगळा विचार करा.
म्हणजे अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला सत्व रज तम ही टेस्ट तुम्हाला लावता येत नाही. तुम्ही सगळं तमाकडून सत्वाकडे, तिमिरातुनी तेजाकडे, तमसोमा ज्योतिर्गमय हा आपल्या जीवनाचा प्रवास आहे. अंधार आहेत म्हणून दोरिताचे तिमिर जाऊ, पापाचा अंधार जाऊ दे, बुद्धी त्यांची चांगली राहू दे. पापी लोकांना मारू नको हे सांगितले ज्ञानेश्वरांनी. पापी लोकांचं पाप आणि पाप करण्याची वृत्ती नष्ट कर. याला आम्ही अथर्व शीर्षात काय म्हणले, सायमधियानो दिवसकृतम पापम नाशयती. दिवसा वाटेल तेवढी पाप करा, संध्याकाळी म्हणा पाप धुवून निघालं. लॉन्ड्री आहे ती. सकाळी उठल्यानंतर प्रातः सायमधियानो दिवसकृतम पापम नाशयती. दिवसाची पाप संध्याकाळी गेली, रात्रीची पाप पहाटे गेली. सायं प्रातः प्रयुंजानो, इथे अपापो भवती, पाप उरतच नाही. हे आपण करत नाही. अधियानो म्हणलंय, प्रातर अधियानो, सकाळी अथर्व शीर्षाचं अध्ययन करा, पठण करा, रात्रीची पाप गेली. सायम अधियानो, संध्याकाळी अध्ययन करा म्हणजे दिवसाची पाप गेली. सायं प्रातः प्रयुंजानो, प्रयुंजानो म्हणजे प्रयोग करा. आणि सर्वत्र अधियानो अपविघ्नो भवती, पापही नाही आणि विघ्नही नाही. हा गणेश तुम्हाला देणार आहे चिंतन केला तर. अथर्व शीर्ष हे चिंतनाचं स्तोत्र आहे, नुसत्या पठणाचं स्तोत्र नाही. आपण म्हणतो ना की 10,000 हे फोटो येतील ना, सगळ्यात जास्त दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे, त्याच्यासमोर 10,000 जण बसले होते आणि त्यांनी अथर्व शीर्षाची पारायण केली. आता ड्रोन असतो, ह्या ड्रोनचं हे असतं शूटिंग, त्यावेळेला मुद्दामून बघा आपले दाखवतात हे स्तोत्र मी वाचतोय. बिचारा द्रोण आणि द्रोणाचार्य मेला, हे नवीन द्रोणाचार्य निर्माण झालेले आहेत. किती कॉन्शियस आहे मी. अरे ड्रोन विसरलो पाहिजे तर मी अथर्व शीर्ष म्हणतोय. इकडे बघतोय तिकडे बघतोय, कोण आले आपल्या कॉलनीतलं कोण आले. आणि अथर्व पाठ झालेला आहे. अथर्व शीर्ष पाठ म्हणजे सत्यानाश. लक्षात ठेवा, जे पाठ झालेलं आहे ना त्याच्यात काहीही आपण विचार करत नाही. कुठलं स्टेट आलेलं नाही आहे. आपल्या राष्ट्रगीतात म्हटल्यानंतर थांबा, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. अरे पाठ आहे ना तुझं, सांग ना. अरे आता जवळजवळ 28 राज्य आहेत आणि त्यातली 8 राज्यसुद्धा आली नाहीत. हे कसलं आपलं राष्ट्रगीत. उद्या ठराव येऊ शकतो, एखादी असेंब्ली सांगे राष्ट्रगीत आम्ही मान्य करणार नाही, कारण आंध्राचं नाव कुठे त्याच्यात, केरळाचं नाव कुठे त्याच्यात, सांगा ना. मग नाही आहे ना, तर आम्हाला ते आमचं राष्ट्रगीतच होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की विचार करत तुम्ही जर एखादी गोष्ट म्हणली तर ती जास्त फळते, कारण ती चांगली कळते. हे महत्त्वाचं आहे. पाठ म्हणजे नुसतं पाठ. ती कॅसेट म्हणत असते श्रीराम जय राम जय जय राम, ती बिचारी रात्रंदिवस म्हणत असते. करंट गेल्यानंतर ती राम म्हणते, म्हणजे श्रीराम जय राम. आणि तुम्हाला खरंच सांगतो, लहान मुलाला विचारा, त्याला तो श्रीराम जय राम जय जय राम, देवा जरा बंद पाठ रे, देवा जरा बंद पाठ रे, तो श्रीराम जय जय राम आहे. बाकीचं सगळं यांत्रिकपणे चाललेलं आहे. व्हायब्रेशन्स निर्माण होतात का? होतात, पण साऊंड व्हायब्रेशन्स आहेत, व्हॉइस व्हायब्रेशन्स नाही. साऊंड व्हायब्रेशन्स फिजिक्स झालं, व्हॉइस व्हायब्रेशन्स स्पिरिच्युअलिटी झाली. बघा, विचार करा तुम्ही. आणि म्हणून ते यंत्र चालत राहू दे, पण मी म्हणायला नको का? पुढे भूत म्हणजे झालं, आत्म्याचे जे झाला पवन, पवनाची प्रकटे अग्नम. आता उलटं सांगितलंय. सकाळी पृथ्वीपासून सुरुवात केली होती, आता आत्मा म्हणजे आकाश, आकाशापासून पवन, पवनाचेनी अग्न म्हणजे अग्नी, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती. जीवन अवघे डबाविले म्हणजे सगळीकडे पसरले. ते रवी मंडळे सूर्याच्या उष्णतेने आळले, वनी वाचून गेले वाया भूमंडळ. वनी वायोचेनं झाले भूमंडळ. हे सगळं भूमंडळ कसं झालं? भूमंडळ आळून गोठले, ते रवी किरणे वाळून गेले. मग सहजची देवे रचिले उपायासी, म्हणून केला पर्जन्य काळ. सगळीकडे वाळून वृक्ष झालेला आहे. मग देवाने काय? पर्जन्य काळ म्हणजे पाऊस सुरू केला. थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा. शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्णकाळाचे. त्याहीमध्ये प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण केले. आपण म्हणतो 8 वाजेपर्यंत सकाळी जरा बरं असतं, म्हणजे प्रातःकाळ बरी आहे, नंतर सुरू होते. आणि 12 ते 4 ही वेळ नको होऊन जातं, एवढी उष्णता असते. हे देवाने निर्माण केलेलं आहे म्हणाले, त्याशिवाय पुढचं होणार नाही आहे.
नाना रसे म्हणजे अन्नरस, रोग कठीण म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. औषधी देवानी निर्माण केल्यात. पहिल्यांदा जडी बूटी आपण म्हणतात, जड म्हणजे मूळ आणि बूट म्हणजे ते त्याला हे म्हणतात स्टेम, त्यातून औषधं निर्माण झाली. म्हणजे देवाने तुम्ही बघा, मांजराला कुत्र्याला सुद्धा जर पोटात दुखायला गेलं ते गवत खातं, त्यांच्यासाठी शेजारी गवत निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे रोग झालेले आहे ते ज्या अन्नरसातून झालेले आहे त्याच्यावर औषधीसुद्धा त्याच परमेश्वरी शक्तीनं निर्माण केलेलं आहे आणि आपण त्या शोधून काढलेले आहेत. अजून आपण 10% सुद्धा शोध लावलेला नाही आहे. एवढं सगळं अनंत आहे. नाना रसे रोग कठीण, आपण जे खातो ना त्यातून रोग होतात आणि पोट आहे ना ते सगळ्या रोगांचं माहेरघर म्हणा का सासर म्हणा ते तुम्ही ठरवा. सगळ्या रोगांचं सासर म्हणजे घर आहे, पोट आहे. म्हणून ज्याचं पोट चांगलं ना तो चांगला आनंदात राहू शकतो. आणि पोट नीट काम करत नाही आहे त्याच्या संपूर्ण जीवनावर किंवा त्या दिवसातल्या ॲक्टिव्हिटीवर एक प्रकारचं सावट म्हणजे सावट पसरलेलं असतं. पोट नीट पाहिजे. ते झाल्यानंतर औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे ना, कळलं पाहिजे. ते महाराजांनी प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवा. ते डॉक्टर भाटवडेकर आलेले आहेत इंग्लंडहून आणि त्यांना आवड आहे संतांची भेट घ्यायची. पंढरपूरला जायचे नेहमी. येताना गोंदवल्याला आले. महाराजांना दमा झाला होता, दम्याचा अटॅक आला होता. त्यावेळेला ते म्हणाले माझ्याकडे औषध आहे. तिकडे खूप संशोधन झालेलं आहे इंग्लंडमध्ये. त्यांना सर भाटवडेकर राणीने दिलेली पदवी आहे ती, एवढे ते बुद्धिमान होते. अजून म्हणाले पूर्ण क्युअर नाही आहे पण तुम्हाला थोडंसं बरं वाटेल मी हे औषधं तुम्हाला देऊन जातो. म्हणून हे औषध सकाळी घ्या, हे औषध त्यांनी सगळ्या त्या बाटल्या वगैरे दिल्या महाराजांना. महाराज इतके हुशार होते की ते दुसऱ्याची माहिती प्रश्न विचारून काढून घ्यायचे आणि स्वतःची माहिती म्हणजे मला लोक गोंदवलेकर म्हणतात, मला या देहाला लोक महाराज म्हणतात, मला फक्त लंगोटी पुरते, याखेरीज स्वतःची कुठलीच माहिती नाही. दुसऱ्याची सगळी माहिती काढून घेतात. त्यांच्या 2 बायका मेल्या होत्या, 3रं लग्न केलं होतं. ते गेल्यानंतर सांगितली सगळी औषधं खड्डा करा आणि त्यात पुरून टाका, कारण ज्याला स्वतःच्या 2 बायका वाचवता येत नाहीत तो मला काय वाचवणार आहे महाराज. आणि नंतर त्यांनी प्रश्न विचारला त्या भाटवडेकरांना. ते म्हणाले विचार करायला पाहिजे. म्हणाले ही मुळी, आता उन्हाचं मलेरियाला क्विनाईन, आणि क्विनाईन कशातून होतं ते कडुनिंबातून होत होतं. आता क्विनाईन तुम्ही शोधून काढलं, त्या क्विनाईनमुळे मलेरिया बरा झाला, पण त्या कडुनिंबात क्विनाईन कोणी निर्माण केलं? आज सगळीकडे ॲलोवेरा आपण वापरतो. आपण ॲलोवेराच्या प्रॉपर्टीज शोधून काढल्या, पण त्या प्रॉपर्टी ॲलोवेरात काही तुम्ही आणल्या आणि मगाशी वापरलेला शब्द तुमच्या बापाने आणले आहेत नाही ना. त्या ज्यांनी आणले आहेत ना त्याला ॲट्रिब्यूट करा. म्हणून आता धन्वंतरीचे सगळे फोटो आणि धन्वंतरी लावलाय, रेड क्रॉस केलेला आहे, तर तुम्ही चार्जेस करता का माने? मग लोकांनी रेड क्रॉस बदलले, धन्वंतरीचे पुतळे हलवले, कुठेतरी मागे नेले आणि धन्वंतरी दाखवता एका तुम्ही चार्ज करता वाटेल तेवढे, त्याला अर्थ नाही आहे. हे सगळे सिम्बॉलिझम. याला टूथपेस्ट आणि लिपस्टिक एवढीच किंमत आहे. सगळं ओठाच्या बाहेर आहे, बाकी काही नाही. पोषण कुठे आहे त्याच्यात? नाहीच आहे. शोषण आहे पेशंटचं. म्हणून इथे काय सांगितले, सकळाशी मूल जीवन बांधा म्हणजे रचना, जीवन चाले सकल धंदा, जीवने विण म्हणजे पाणी, हरिगोविंदा प्राणी कैसे, हे त्यांनी वापरलेलं आहे. हरिगोविंद, जीवन नाही पाणी तर हरिगोविंदा म्हणा, मरा थोडक्यात. म्हणजे जीवन म्हणजे पाणी, लक्षात ठेवा. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेद विधी तेही काचे म्हणजे खोटे, देवे विना. वेद हे देवांशिवाय खोटे आहे. आपण महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं ना की एक शिष्य अहंकारी त्या गुरुला विचारतो की मला तुम्ही शिकवलं, याच्याशिवाय काही नवीन तुमच्याकडे शिकवण्याचं आहे का? नाही. मग माझी परीक्षा घ्या आणि मला तुम्ही सोडा, आशीर्वाद द्या, मी नवीन आश्रम करतो, मीच गुरु होतो. हा अहंकार त्याला मारणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरु म्हणाले, आज मी तुझी परीक्षा घेणार होतो आणि तुला माझ्यातून मुक्त करणार होतो, पण मला काम निघालेलं आहे. पण हे जे झाड आहे तू सुरुवात कर ऋग्वेदापासून, आणि ऋग्वेदापासून सुरुवात केल्यानंतर तुझ्या म्हणण्यात चूक झाली की एक पान गळून पडणार आहे. संध्याकाळी मी येईन, पडलेली पानं मोजेन आणि मग ठरवेन तुला अजून किती दिवस माझ्याकडे राहणं आवश्यक आहे. तो म्हणतो एकही पान पडणार नाही. माझं एवढं व्यवस्थित आहे. आणि त्यांनी सुरुवात केली, सुरुवात सुंदर केली. ओम अग्निमीळे पुरोहितम ही पहिली ऋचा आहे ऋग्वेदातली.
ती सुरू केल्याबरोबर झाडाची सगळी पानं गळून पडली. हा पूर्ण बुडला त्या पाण्यात. फक्त वरती एवढे, हे झालं काय? संध्याकाळपर्यंत असा बसून राहिला. गुरु म्हणाले, अरे हे झालं काय? पर्ण समाधी, जशी जलसमाधी असते तशी. तो म्हणतो, काय झालं? मी पहिली ऋचा सुद्धा पूर्ण केली नाही. कसं म्हणलंस सांग बरं? ओम. अरे आधी हरी कुठे लावला? हरी ही ओम. मग म्हणायला पाहिजे, तीच पहिली चूक झाली. ते सुद्धा तुला कळत नाही. आणखीन 12 वर्ष माझ्याकडे राहायला पाहिजे. झाडाने कसं सांगितलं? अरे तुला शिकवताना झाड ऐकत होतं. सगळेजण नीट लक्ष देऊन ऐकत नव्हते, पण झाड ऐकत होतं. झाडसुद्धा मुक्त होऊ शकतं. आणि म्हणून ते आपण आहेत ना, ते अर्जुन वृक्ष असतात, यमला अर्जुन म्हणलेला आहे, आणि त्यातून तो उखळ नेतो. काड काड आवाज करत ते मोडून पडतात, आणि त्यातून ते नल कुबर आणि मणिग्रीव हे 2 जे शापित गंधर्व आहेत ना, ते मुक्त होतात. कृष्णाला नमस्कार करतात. कृष्णाला माहीत आहे यांच्या मुक्तीचा वेळ आलेला आहे, म्हणून तो उखळाला बांधून घेतो. बांधल्यानंतर आई म्हणते, आता काय सुटतोयस तू? म्हणून हा उखळाला खाली पडतो, रोल करत नेतो. त्याला माहीत आहे या 2 झाडांच्या मधून ते जाणार नाही आहे. पण त्याला हे माहीत आहे की झाडं मोडल्याशिवाय त्याच्या आत असलेले शापित गंधर्व मुक्त होणार नाही. या कथा का माहीत आहे ना? म्हणजे येता जाता तुम्ही झाडं तोडता, येता जाता आपण दगड फोडतो. गरज काय? वाचवता येणार नाही का? जे वाचवता येईल ते वाचवा. शक्य नाही तर मग कापा. पण त्याच्या आत कुठेतरी शापित गंधर्व असतो, शापित देव असतो, देवता असते, शापित अप्सरा असते. या सगळ्या कथा याच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. म्हणून शेवटी काय सांगतात ते लक्षात ठेवा. नाना रसे म्हणजे अन्नरसे रोग कठीण, म्हणून या औषधी केल्या निर्वाण. परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. सकळासी मूळ जीवन म्हणजे हे जीवन, पाण्यात सगळी रचना झालेली आहे. जीवने चाले सकल धंदा, जीवने विण हरिगोविंदा प्राणी कैसे. म्हणजे राम नाम सत्य आहे हेच म्हणायचे त्यांना. पाणी नसेल तर राम नाम सत्य आहे. इथे धंदा वगैरे म्हणून हरिगोविंदा म्हणलेलं आहे. एवढंच अर्थ तोच आहे. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णून सके वाचे, वेद विरी तेही काचे म्हणजे खोटे. देवे विण आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य संभाळी, तया एके विण धुळी होय सर्वत्रांचे. हा आत्माराम म्हणजे माझ्या आत असलेला आत्मा. हे लक्षात ठेवा. माझ्या आत असं काहीतरी आहे की त्याच्यामुळे मी जिवंत आहे, त्याच्यामुळे मी विचार करतो. थिंकिंग, फीलिंग, डुईंग हे आतल्या आत्म्यामुळे आहे. आणि आत्मा आणि देह हे कॉम्बिनेशन, त्याला देहात्म शब्द वापरला आहे जो आता पुढे आहे. तिथे आपण निराळं. आपले आत्मा सगळे सारखे काम करणार आहेत, आत्म्यात फरक नाही आहे. पण आत्मा ज्या देहात आहे त्या देहाला प्रारब्ध आहे, देहाला पापपुण्य आहे, त्यामुळे प्रत्येकाचा आत्मा निराळ्या पद्धतीने वागतो. म्हणून एवढेच पुढे सांगितले शेवटी. आत्मा नसता येती आत्मा सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विण धुळी होय सर्वत्रांची. आत्मा नसता येती मरणे, आत्म्या विण कैचे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्या विण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. जगत ईश, जगदीश हा कुठला देव नाही आहे. जीव जगत जगदीश. जीव 2 अक्षरी, जगत 3 अक्षरी आणि जगदीश 4 अक्षरी. असं हे सगळं सांगतात. आपण म्हणतो ना की पहिल्यांदा काय केलं निर्माण, तर सृष्टी, सृष्टीतून काय झाली समष्टी, समष्टी व्यष्टी, व्यष्टी म्हणजे व्यक्ती, त्याची देहयष्टी, देहयष्टी व्यष्टी, व्यष्टी व्यष्टी मिळून समष्टी, समष्टीला धारण करणारी सृष्टी आणि सृष्टी चालवणारी परमेष्टी. हे सगळे थर आहेत. इथे मी जर कृतज्ञ राहिलो म्हणजे सगळीचकडे राहायला पाहिजे की कृतज्ञ. जसा माझा देह मला प्रिय आहे, त्याचा देह त्याला प्रिय आहे. येतं जाता कॉमेंट करतो, मारतो. ओन्ली मी प्रबळ आहे म्हणून येतं जाता मारायचं का? हा विचार करा म्हणतात. म्हणून समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्या विण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. आणि दासबोधातल्या ज्या महत्त्वाच्या ओव्या असतील त्यातली ही ओवी महत्त्वाची आहे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. जय, आता लक्षात ठेवा ना, इथे उपासना करायचं ठरवलं आपण, एवढी मंडळी यायला लागलो, पाऊस आहे तरी आपण इथे येतो. हा जय आहे, हा उपासनेचा जय आहे, हा वास्तूचा जय नाही आहे. आपण म्हणतो वास्तू देवता, वास्तू देवतेचा जय. वास्तू पुरुष, त्या वास्तू पुरुषाचा जे आहे ना
तो त्याचा आशीर्वाद आहे, त्याचा जय. म्हणजे उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो बहुत केले तरी जयो प्राप्त नाही. जय म्हणजे पैसा मिळेल, पण पैसा मिळाल्यावर कोण सुखी झाले हो? सक्सेस मिळाला कोण सुखी झाले? एवढ्या मिस वर्ल्ड आणि मिस पॅसिफिक वगैरे सगळ्या झाल्या, कोण आनंदात आहे त्यांच्यापैकी? कोणीही नाही आहे. कारण का की उपासना नाही आहे, उपासनेचा आश्रय. आता हे झाल्यानंतर एका शिष्याने, जरा आगाऊ शिष्य असतात ना काही, मला जास्त कळतंय उपासना म्हणजे काय, उपासकाशी सूचना उपासना उपासना चालतं हो. समर्थांनी सांगितलं उपासना म्हणजे काय विचारतोस इतकं सगळं ऐकल्यानंतर? उपासकाशी सूचना उपासना उपासना. महाराज म्हणतात नाम घेताना कंटाळा येतो नाम घे, नाम येताना मन भरकटतं नाम घे. बघा ना, सगळ्यावर नाम घे हाच उपाय आहे. आणि नाम तूच घ्यायला पाहिजे, आणि तू घेता घेता त्यात कसा रंगून जाशील. एक साधं वाक्य बघा ना, हे सांगितल्यानंतर एक माणूस येतो, पंढरपूरला कार्यक्रम होता त्यावेळेला, महाराज तुम्ही माझे डोळे उघडलेत. म्हटलं माझे डोळे बंद व्हायला आलेत, केवढा प्रकाश समोर, नाही तुम्ही दिसायला नकोत का, खूप लोक होते. आणि ते ढाण 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 मला डोळे उघडे ठेवणं अवघड झालं होतं. आणि ते म्हणतात माझे डोळे उघडले. काय झालं? मी म्हणलं नामाने आपल्या तोंडाची निवड केलेली आहे, ज्याच्यातून ते बाहेर निघणार आहे. मी नाम घेऊन म्हणून होत नाही. नाम सिलेक्टेड माय माउथ टू गेट एक्सप्रेस थ्रू इट. व्यक्त होण्यासाठी माझ्या तोंडाची निवड नामानं केलेली आहे, विठ्ठलानं केलेली आहे. मग ते तोंड आता कसं राखलं पाहिजे? तंबाखू नाही, विडी नाही, दारू नाही, खोटं बोलणं जमलं तर नाही, कठोर बोलणं नाहीच नाही. मग ते तोंड स्वच्छ आणि शुद्ध आणि पवित्र राखणं हे माझं कर्तव्य नाही का? नुसती माळ घालून काय उपयोग आहे? लक्षात ठेवा. एकाला गुप्तरोग झालेला आहे आणि डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की माळ घातली हो. तुम्ही म्हणता तिकडे वेश्येकडे वगैरे मी बिलकुल जात नाही. डॉक्टर म्हणाले तिच्याकडे गेल्यानंतर माळ खुंटीला टांगून सगळं करता येतं. ते करायला माळ आड येत नाही. मला सांगतोस तू गुप्तरोग झालाय तुला आणि जात नाही तिकडे, माळ फेकून देते, विसर्जन कर त्या माळीचं पुढच्या वारीला, नाहीतर तू स्वतःचं वागणं सुधार. आपण म्हणतो माळ दाखवतो, मी तसं नाही आहे. अरे माळ काय ठरवणार आहे? म्हणून तुका म्हणते, तुका म्हणे गळा माळा तुळशी असो वा नसो. तुळशीची माळ काय सांगा? एकादशी करा, व्रत करा एकादशी, गळा माळा तुळशी असो वा नको. किती स्पष्ट सांगितलेलं आहे. एकादशीचा आग्रह, तुकारामांनी कशाचाही आग्रह धरलेला नाही, एकादशी व्रताचा आग्रह आहे. आणि त्या व्रताचं किती आपण बघितलं मागे. दशमीला सुरू होतं, एकादशीला चालू राहतं, द्वादशीला संपतं. असे 3 दिवस, महिन्यातून 2 एकादशी म्हणजे 6 दिवस, 6 दिवस म्हणजे 1 आठवडा. मी जर शिस्तीत राहिलो तर डाएट कंट्रोलसाठी दुसरं काही गरज नाही आहे. वेट कंट्रोल थ्रू नॉट फास्टिंग एकादशी, अशा अर्थाची इंग्रजी पुस्तक आहे. त्या एकादशीचं महात्म्य त्यांना कळलेलं आहे आणि हे महात्म्य आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पुढे बघा, तसं ती अष्टमीपासून सुरू होत्या, पण जाऊ दे, नंतर विषय बघूया. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैचे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. म्हणजे उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेविण निराश्रयो, उदंड केली तरी तो जयो प्राप्त नाही. इथे सहज एक विचार म्हणून तुम्हाला सांगतो, सक्सेस शब्द आता डिस्काउंट झालेला आहे, कधी वापरू नका. बेस्ट सक्सेस, सक्सेसफुल, कोण सक्सेसफुल आहे? मी नाव घेऊन सांगतो समजण्यासाठी. टाटा सक्सेसफुल का अंबानी सक्सेसफुल? 10 टाटा विकत घेईल एवढा अंबानी श्रीमंत आहे. अंबानीचं 23 मजली इमारत आहे, टाटा ग्राउंड+1 मध्ये राहतो. म्हणजे जय कुणाला मिळालेला आहे, यश कुणाला मिळालेलं आहे. म्हणून जय शब्द विसरा, कसाही जय मिळवता येतो. यश शब्द विसरा, कसंही यश मिळवता येतं. प्रभाव वाढवा. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. सो ट्राय टू बी इफेक्टिव्ह. सक्सेस वगैरे शब्द मागे फेका. इफेक्टिव्ह. मी शिक्षक म्हणून किती इफेक्टिव्ह आहे, मी नेबर म्हणून किती इफेक्टिव्ह आहे, मी मोठा भाऊ म्हणून किती इफेक्टिव्ह आहे, पती किंवा पत्नी म्हणून किती इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह म्हणजे एफिशियंट, एफिशियंट म्हणजे कार्यक्षम, प्रभावी, परिणामकारक. ज्याचा परिणाम जास्त पडतो त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, उघड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो
की आता इफेक्ट शब्द पुढे आलेला आहे. जय म्हणजे व्हिक्टरी आणि यश म्हणजे सक्सेस शब्द फेकून दिलेले आहेत लोकांनी. आणि मला ते अगदी पटतं. टाटा इज मोर इफेक्टिव्ह दॅन अंबानी. हे पटतं ना आपल्याला. केवढं लग्न केलं टाटा म्हणाला, म्हणूनच मी ब्रह्मचारी. टाटाचं लग्न नाही झालं हे लक्षात ठेवा. JRD टाटांचं लग्नच झालं नाही. ग्राउंड प्लस वनमध्ये तुम्ही कशाला राहता? एकट्या माणसाला किती पाहिजेत खोल्या? त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आपले सध्या गडकरी नेहमी एक आठवण सांगतात, मला भेटायला टाटा येणार होते. नाही नाही म्हणाले, मी येतो ना तुम्हाला भेटायला. नो नो नो, यू आर द मिनिस्टर, आय हॅव वर्क विथ यू सो आय विल कम. आणि नंतर म्हणतो की रस्ता माझा चुकलेला आहे, मला तुम्ही जरा मार्ग दाखवा. हा फोन आहे तुम्ही ड्रायव्हरला द्या. ते म्हणतात आय एम द ड्रायव्हर. कल्पना करा, त्यांना ड्रायव्हर ठेवणं परवडणार नाही. टाटा हा विषय घेतला तर 8 दिवस आपल्याला बोलता येईल जमशेदजी टाटांपासून. अंबानी विषय घेतला तर 8 मिनटं बोलता येणार नाही. खरंच नाही 8 मिनटं बोलता येणार. संपलं. पैसा पैसा पैसा. त्या पैशाला यश म्हणा ठीक आहे, पैशाला जय म्हणा ठीक आहे. इफेक्ट, अंबानींचा इफेक्ट काय? ते म्हणत नाही, टीका करत नाही मी. ते सुद्धा इन देअर ओन वे दे आर ग्रेट. टाटा नाही ना. इफेक्ट म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. इफेक्ट, इफेक्टिव्ह टीचर म्हणजे काय की त्यांनी त्याला कविता कशी शिकायची हे शिकवलं. तो इफेक्टिव्ह टीचर आहे. आजारी पडतो आणि 3 महिने रजेवर जातो तरी मुलांची तक्रार नाही आहे की पोर्शन संपवला नाही. शिक्षकांची तक्रार, पेरेंट्सची पोर्शन संपवला नाही. कारण का की शिकायचं कसं हे त्यांनी शिकवलं. हा इफेक्टिव्ह टीचर आहे. आणि दुसरा शिक्षक 2 दिवस आजारी पडला, पेरेंट्स बोंब मारत आले, पोर्शन राहिला. हा 3 महिने आजारी आहे तरी पोर्शन राहिलेला नाही आहे. बिकॉज ही हॅज टॉट द स्टुडंट्स हाऊ टू लर्न. हा इफेक्टिव्ह टीचर आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो रोज एक मोठा इसवण वगैरे तुम्हाला दिला, काही महाराज केव्हा करा रोज दिला, पण ज्यांनी कॅच करायला शिकवलं, फिशिंग, गिव्ह अ फिश अ डे टू अ स्टुडंट, तो शिक्षक आवडेल मुलांना. पण तो शिक्षक जर ट्रान्सफर होऊन निघून गेला तर ते उपासमार किंवा त्यांना शाकाहार करावा लागेल. पण द अदर टीचर टॉट देम द आर्ट अँड टेक्निक ऑफ फिशिंग. त्याची जरी ट्रान्सफर झाली तर हे स्वतः गराईता म्हणतात ना किंवा जाळं टाकून स्वतःला मिळवायला लागले. हे शिकवलं पाहिजे. टू बी इफेक्टिव्ह, मला कळलं ते मी तुम्हाला सांगितलं. टू बी इफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करा. इफेक्टिव्ह पेरेंट्स, इफेक्टिव्ह पेरेंटिंग हा शब्द आहे. शेवटचं काय ते बघा, समर्थाची नाही पाठी, पाठिंबा जर समर्थांचा नसेल तयाचं भलताचं कुटी. समर्थांचे काही क्रियापद भयंकर असतात. महाराजांचा जर मला पाठिंबा आहे तर मला भीतीच नाही. कोण कुटणार आहे मला? महाराज म्हणते मी बघतो. भवानरावांचा प्रसंग माहीत आहे ना, बिचारा गेला निष्कांचन, काही पैसे नाहीत, राहायला जागा नाही, तिथे राहा. पण तो भूत बंगला आहे, रात्री भूतं वगैरे येत असतात. त्यावेळेला तो म्हणतो मी महाभूत आहे, ते मला काय करणार आहे भूत. आणि खरंच मध्यरात्रीनंतर एक तो संबंध मोठा भूत त्याच्या छातीवर येऊन म्हणतो मला तुला बुक्की मारायची आहे, ठार मारायचं आहे. ते म्हणाले जरूर मार, पण माझ्या गुरुला विचारून मार. तुझा गुरु कुठे? इतक्यात शेजारच्या जिन्यावरून खडावांचा आवाज ऐकू आला. महाराजांच्या कटक कटक चटक चटक खडावा करते ना, तो आवाज ऐकू आल्यानंतर ते भूत उठलं. समोरच्या खिडकीतून त्यांनी उडी मारली आणि शेजारी गंगा होती, त्या गंगेत ते पडलं. महाराज म्हणाले त्याला मुक्ती मिळाली, कारण गंगेत म्हणजे शुद्ध पाण्यात तो पडलाय. गंगा पवित्र करणारी आहे. पण भवानराव अशा भूत बंगल्यात राहायला त्याला सांगितलं कोणी? अरे झाडाखाली झोपायचं. मला यावं लागलं ना गोंदवल्याहून. नाही म्हणाला तुमची पाठी असल्याना मला कोण कुठी. हे त्यांनी सांगितलेलं आहे की समर्थाची नाही पाठी तयाचं भलताच कुठी. या कारणे उठाउठी भजन करावे. उठाउठी म्हणजे वेळ मिळाला की भजन करावे. भजन म्हणजे स्मरण करावे, नामस्मरण करावे वेळ मिळाला की. काल एक सुंदर गोष्ट सांगितलेली आपल्याला की जे आत्ता बघा ना, इतका वेळ आपले श्वास चालू आहेत आपल्याला माहीत नाही. मग नाम जपा श्वासोच्छ्वास, काही बिघडलं नाही आहे. मला मी श्वास घेतोय हेच माहीत नाही आहे. आता कळलं, आता नाम घे. तुला मी श्वासोच्छ्वास करतोय हे ज्यावेळेला कळेल त्यावेळेला नाम घे. एरवी श्वासोच्छ्वास मी करतोय की नाही कळत नाही आहे, त्यावेळेला तुझं नाम गुरु घेतील, तुमचं नाम मी घेईन, समाधीत बसून मी नाम घेईन. एवढी उत्तरं दिलेली आहेत. आणखीन काय करायचं? शेवटची ओवी, भजन साधन अभ्यास.
येणे पाविजे परलोकास म्हणजे परमार्थास, दास म्हणे हा विश्वास धरला पाहिजे. सोपी आहे, मी पुन्हा वाचतो. भजन साधन अभ्यास. इथे जे जमलेले आहेत आपण सगळेजण करतो. आपण भजन म्हणजे भक्ती करतो, साधन म्हणजे नाम घेतो, आणि नाहीतरी आता ऐकणं आहे ना, हा अभ्यासच आहे की हे दासबोध वगैरे वाचतो आपण, प्रत्येक वेळेला घरी घेऊन जातो. आणि मी निर्लज्जपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की फाईल तयार करा. किती जणांनी फाईल तयार केल्यात माहीत नाही, पण जसं रामाच्या ऐवजी मरा सांगितलं जातं तसं फाईलच्या ऐवजी लाईफ सांगतात की लाईफच मला सुधारायचं नाही आहे तर फाईल कशाला करू? सांगा ना, मग फाईल करू कशाला? जीवन ज्यांना सुद्धा फाईल करते. आता हा 16वा आपण घेऊन निघालेलो आहे. प्रत्येकाची 2-3 पानं आहेत, म्हणजे 16 ते 48 50 पानं आपल्याकडे तयार आहे. 50 पानं सहज तुम्हाला सांगतो. आणि आतून प्रेरणा होते. म्हटलं डिसेंबरला जरा संपवायचं असेल तर काय करू शकतो? नाव सांगू नका माझं, पण जर हे छापणार असो मी स्पॉन्सर करणार. विचार करा, अजून डिसेंबर आलेलाच नाही, महाराज बोलायला लागलेले आहेत, महाराज आतून बोलायला लागलेले आहेत, महाराज सुचवायला लागलेले आहेत. याचा अर्थ आपण जे करतोय ते इफेक्टिव्ह आहे, याचा इफेक्ट दिसतोय ना. मला जे केला हा मी दासबोध पूर्ण असं मी मेसेज पाठवू कुणाला, माझा जय जयकार करायला, हा जय नाही आहे, हे यश नाही आहे, हा प्रभाव आहे. लक्षात ठेवा. आणि भाव आणि अभावच्या मध्ये प्रभाव आहे, प्रभाव पाहिजे. म्हणून सांगतात भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. श्वासोच्छ्वास एक वेळ विसरा, विश्वास ठेवा की आहेत महाराज, माझ्यातून महाराज व्यक्त होतात, बोलण्यातून चालण्यातून, आणि होतातच. आपल्यात केवढा फरक पडला आहे. मी तुम्हाला काही वरचीवर बघत नाही, पण जे ऑकेजनल बघतो आणि जे काही सद्गुरूंच्या कृपेनं फेस रिडिंग काहीतरी मिळालेलं आहे, प्रत्येकजण बदललेलो आहे. मी बदललो आहे तर, आणि मी बदललो आहे तुमच्यामुळे, हेही लक्षात ठेवा. श्रोत्यामुळे वक्ता आहे, वक्त्यामुळे श्रोता आहे, पण आधी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. तुम्ही श्रीराम आहात, मी समर्थ म्हणजे रामदास आहे. ही भूमिका जर घट्ट असेल ना तर अहंकार येणार नाही. आणि जय आणि यश सोडून प्रभाव आपण आपल्या जीवनात या ग्रंथांचा कसा पडेल बघा. अजूनही तुम्ही फाईल करू शकता. काही जणांनी केलेली आहे, पण अजूनही करू शकता. हे आपल्याला मिळाले नाही, हे तुम्ही मागवा ना यांच्यावर. हल्ली झेरॉक्स करता येतात, हल्ली प्रिंटआउट काढता येतात, आणि आपण इतका खर्च करतो. हे प्रिंटआउटला काय खर्च येणार आहे सांगा बरं? एक सुंदर फाईल तयार करीन, उरलेले जे अध्याय आहेत 17, 18, 19, 20 ते नंतर मी हे करेन. आणि माझ्या दासबोधाचं सार, दासबोध अमृत हे मला मिळालेलं आहे, आणि माझी फाईल हा अमृताचा कुंभ आहे. हे गंमत बघा, 16वा आहे. आता इथून पुढचे दशक आहेत ते उपासनेला, जीवनाला उपयोगी पडणार आहेत. 21 आणि 22 सप्टेंबर आणि 3रा असेल कदाचित शनिवार रविवार आपण पुन्हा इथे जमणार आहोत 17वा दशक करण्यासाठी. आणखीन काय करायचं महाराजांनी आपल्यासाठी सांगा बरं. ही वास्तू निर्माण केली होती, ती आपण रिनोव्हेट केली. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे वास्तू अन्यथा कर्तुम. तिथे नाही म्हणलं तरी पुस्तकं, ह्या नोट्स उपलब्ध करून दिल्या. नाही म्हणलं तरी तुम्ही इथे या, जेवण महाराज देतात, कुठली एक व्यक्ती देत नाही आहे. इथे जेवण, इथे विश्रांती, हे सगळं महाराजांनी का तयार केलं? माझ्यासाठी केलं, एवढाच मी विचार करणार, मी सुधारावा म्हणून. मग तेवढाही रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद मी सद्गुरूंना देणार नाही का? महाराज मी सुधारेन. हे 10 दिवस मी वापरेन, आणि 4 महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत नवीन वर्षाचं स्वागत मी नवीन जन्मून करेन. नवा जन्म हा विचार पुढे येईल की गुरुचा अनुग्रह आला, गुरु जीवनात आला की नवीन जन्म आहे. सकाळी झोपेतून उठलात की तो नवा जन्म आहे. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ऑफिसमध्ये जाता, नवा जन्म आहे. नवीन जन्माच्या किती संधी आपल्याला मिळतात, पण आपण त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, खूप शांत. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु
सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। कबीर म्हणतो ना, मी उपवासात नाही, मी प्रवासात नाही, मी विजनवासात नाही, मी कैलासात नाही, मी आहे कुठे? तेरे पास में, तेरे सास में, तेरे विश्वास में। विश्वास, तुझ्या विश्वासात तू मला ठेव, मग मी तुझ्या श्वासात आहे आणि मग मी तुझ्या पास आहे, आत बाहेर, इकडे तिकडे भटकण्याची काहीच गरज नाही आहे। शांत। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति।